सभापती महोदय, 260च्या या प्रस्तावावर मला माझं मत मांडण्याची परवानगी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. प्रस्ताव मांडा. राज्यातला हो, प्रस्ताव मांडा अमरसिंगजी. राज्यात विशेषतः मराठवाड्यात विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ आणि तीव्र टंचाई परिस्थिती निर्माण होणे. राज्यात विशेषतः मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ आणि तीव्र टंचाईची परिस्थिती निर्माण होणे, सिंचनाच्या अपूर्ण सुविधा आणि अवेळी व अल्प पर्जन्यमानामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली घट, गोदावरी नदी खोऱ्यातील पाणी अडवण्याचे नियोजन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या वाट्याचं पाणी आंध्र प्रदेशात वाहून जाणे, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात सिंचनाचा अनुशेष दरवर्षी वाढत असणे, अनेक सिंचन प्रकल्प प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयीन पातळीवर प्रलंबित असणे, सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने कोणत्याही ठोस उपाययोजना न करणे, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करणे, माहे ऑक्टोबर 2014 ते फेब्रुवारी 2015 दरम्यान 362 शेतकऱ्यांची आत्महत्या करणे, अल्पशिक्षित, भूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांचे सर्वाधिक आत्महत्या होणे, दुधासह कापूस, सोयाबीन यासह अनेक पिकांचे गडगडलेले भाव यामुळे आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडणे, शेतकरी कुटुंबाचं अर्थकारण बिघडल्यामुळे अनेक उपवर मुलींचे विवाह लांबणीवर पडणे, घरातील मुलांचे शिक्षण बंद पडून अनेक कुटुंबावर मजुरीसाठी स्थलांतरित होण्याची आलेली वेळ, शेतकरी आत्महत्येसंदर्भात शासनाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात न येणे, सरासरी दररोज 2 पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करणे, गारपीट आणि वादळी पावसामुळे आलेले पीकही वाया जाणे, यावर झालेल्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या कर्जात मोठी वाढ होणे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने अद्याप पर्यंत कर्जमाफी न स्वीकारलेले धोरण, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र थांबवण्याबाबत शासनाने करावयाच्या दीर्घकालीन उपाययोजना, शासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन करावयाची कारवाई विचारात घेण्यात यावी. तीव्र टंचाईची परिस्थिती निर्माण होणे वगैरे येऊन हो दे. चल ठीक आहे, बोला अमरसिंगजी बोला. नाही बोल झालं माझं. चला सभापती महोदय, शेतकऱ्यांची आत्महत्या वास्तविक पाहता मराठवाड्यात झाली होती. या अलीकडच्या काळातला सुरू झालेला विषय आहे. 2 वर्षापूर्वी आणि सततचं हे 3रं साल दुष्काळाला सामोरं जात असताना सभापती महोदय, एकूण शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना हा ग्राफ ज्या वेगानं शूट व्हायला लागलेला आहे, हा आलेख ज्या वेगानं वाढत उंचावत आहे, सभापती महोदय, निश्चितच मराठवाड्याच्या दृष्टिकोनातनं राज्य सरकारनं घ्यावायची काळजी ही दिसून येत नाही आणि याचे खऱ्या अर्थानं शेतकरी करत असलेल्या आत्महत्यावर याच्यावर निश्चित विचार करण्याची वेळ या राज्य सरकारवर आलेली आहे. सभापती महोदय, 17 सप्टेंबर 1948ला मराठवाडा हा संयुक्त महाराष्ट्रात विलीन झाला आणि आम्ही ते शब्दप्रयोग त्यावेळेस केले की निजामाच्या जोखडातनं सुटून आम्ही महाराष्ट्रात विलीन झालो. आज खऱ्या अर्थानं आम्हाला विचार करायची वेळ आलेली आहे की या सरकारपेक्षा ते निजाम बरं होता का काय, अशा प्रकारचे विचार आता आमच्या मनात येऊ लागलेले आहेत. अतिशय जबाबदारीने सांगतोय मी आणि म्हणून सरकारमधल्या सगळ्या प्रतिनिधींना थोडं गांभीर्यानं घ्यावं की हा खरोखर खऱ्या अर्थानं विचार करायची वेळ आलेली आहे. सभापती महोदय, साधारणपणे या मराठवाड्यातलं आताची जी काही केळकर समिती, त्याच्या अगोदरची दांडेकर समिती, या सगळ्या समित्यांची जे काही
माहिती घेतलेल्या त्याच्या निष्कर्षात जर का आपण पोहोचलोत आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र म्हणून जे काही पुस्तिका तुम्ही प्रकाशित करताय त्यामध्ये जर काय पाहिलं नेटवरची सुद्धा जी काही माहिती आपल्याला मिळते, लहान आणि कुटीर उद्योग महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ 7.52% आहेत, विदर्भात 12.45% आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात हे 80% आहेत. मोठे उद्योग महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात 11% आहेत, विदर्भात 14% आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रात 75% आहेत. सभापती महोदय, दरडोई उत्पन्न मराठवाड्याचं नेटवरची जी काही माहिती सांगते ती 60,013 रुपये दाखवत आहेत, विदर्भात 65,502 रुपये दाखवत आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये 1,05,488 दाखवत आहेत. ही वस्तुस्थिती मराठवाड्याची नाही आहे. आज मराठवाड्याच्या संदर्भातलं दरडोई उत्पन्न हे 47,000पेक्षा कमी झालेले आहे. सभापती महोदय, परकीय गुंतवणूक महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ 2% आहे, विदर्भात 8% आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात 90% आहे. हा आलेख निश्चितच या 4-6 महिन्यात इतका आमूलाग्र बदल दिसतील की विदर्भात ही परकीय गुंतवणूक काही प्रमाणात वाढल, म्हणजे 15-20% तरी निश्चितच वाढल. हे 50% पेक्षा अधिक विदर्भ पुढे जाईल. पण मराठवाड्यात ही परकीय गुंतवणूक वाढण्याच्या संदर्भातलं कुठेही काही एक शक्यता नाही. हे पाप यांच्याकडनं होणार नाहीये. मराठवाड्यातलं तुम्ही काय केलंय आता, शिवतारे साहेब, मला वाटतं तुम्ही कमेंट करणं बंद करा. तुमच्याकडून आमच्याकडून तुम्ही सरकारमध्ये आहात शिवतारे साहेब, आणि बाहेर तुम्ही लहानसहान कमेंट केली की वर्तमानपत्रात छापून येतं की गप केलं. अरे गप खाली बसून काय बोलताय शिवतारे साहेब? तुम्ही उठून उभा राहून बोला ना. तुम्ही तुमच्या काय बोलायचंय तुम्हाला? 1 मिनिट. त्यांच्या म्हणण्याला थोडासा आक्षेप होता, मी उठूनच बोललो पाहिजे होतं. आपण सांगितलं की तुमच्याकडून जो काही अन्याय झाला 2% फक्त 2% फक्त इंडस्ट्रियल तिथे विकास झालेला आहे आणि तुमच्याकडून हे पाप आता पुढे होणार नाही. याचा अर्थ असा चुकीचा निघत होता की गेल्या पाठीमागच्या सरकारने तो अन्याय केलेला आहे, आता तुम्ही ते करू नका म्हणून मी ते म्हटलं होतं. अगदी गांभीर्याने तुम्ही रेकॉर्ड चेक करा. आपण काय म्हटलं होतं, त्याचा अर्थ काय अभिप्रेत होतो ते जरा पहा आणि मग आपल्यालाच बरोबर वाटेल की माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. चेष्टा मस्करी करायची ऐवजी साहेब जरा गांभीर्याने लक्ष द्या. चेष्टा मस्करी नाही, आपण जरा त्या वाक्याचा अर्थ जो होता शिवतारे साहेब, ते मराठवाड्याचे एक नागरिक म्हणून बोलत होते. ते जरी या सदनाचे सदस्य असले तरी हे प्रस्ताव मांडत असताना, मराठवाड्यावर बोलत असताना, मराठवाड्याच्या या गंभीर समस्येकडे मराठवाड्याचे एक नागरिक म्हणून ते व्यथा व्यक्त करतात. याचा अर्थ अनर्थ काढणं सभापती महोदय चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी सन्माननीय सदस्यांना सविस्तरपणे प्रस्ताव बोलू द्यावा सभापती महोदय. बसून कॉमेंट करू नका आणि तुम्ही त्याची दखल घेऊ नका. तुम्ही तुमचं भाषण करत राहा. खाली बोलल्यानंतर दखल घेऊ नका. ठीक आहे, ऐका ना, खाली बसून बोलल्याची दखल नाही घ्यायची. तुम्ही तुमचं भाषण सुरू ठेवा. आपण नीट चेक करा. सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे आता सांगितलं की ते आमदार म्हणून एक सर्वसामान्य मराठवाड्यावर झालेला अन्याय म्हणून ते बोलतायत. एक सभापती महोदय, ते चुकीचा रेकॉर्ड नाही. अजिबात नाही. चालू द्या. शिवतारे साहेब चला आता विषय वेगळं. नियमाने आज आमचा प्रस्ताव आहे. प्रस्तावाची सुरुवात, प्रस्तावाच्या बाबतीत आम्ही काय जे यांनी उत्तरात आमचं काय खोडून काढायचं काढावं ना. ती संधी आहे ना त्यांना. पण संधी असताना सुद्धा एखादा सन्माननीय सदस्य प्रस्तावावर बोलत असताना मध्ये एखाद्या शब्दात धरून हे करणं सभापती महोदय हे चुकीचं आहे. आणि आपण सभापती म्हणून या ठिकाणी सन्माननीय सदस्यांना संरक्षण दिलं पाहिजे आणि मंत्री महोदयाला समज दिली पाहिजे. मी सांगितलं त्यांना, सदस्यांनी बसून कॉमेंट करू नये आणि त्यांनी त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. बोला, चला बोला.
सभापती महोदय, मी परत एकदा रिपीट करल की परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात केवळ 2% आहे, विदर्भात 8% आहे. विदर्भात या दरम्यानच्या काळात परकीय गुंतवणूक परिणामकारक हे वाढ झालेला दिसल, परंतु दुर्दैवानं मराठवाड्याचा विचार करायला ही मंडळींना वेळ आहे का नाही अशा प्रकारची शंका वाटू लागलेली आहे. सभापती महोदय, एकूण आत्महत्या जर काय पाहिल्या तर आता ऑक्टोबर 14 ते फेब्रुवारी 2015 पर्यंत 362 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. सभापती महोदय, साधारण 362 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. मराठवाड्यात सन 2014 मध्ये विदर्भाच्या तुलनेत सर्वाधिक आत्महत्या झालेल्या आहेत आणि ऑक्टोबर 2014 ते 2015 या कालावधीमध्ये 362 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेनं शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भातला शासनाला अहवाल दिला. सभापती महोदय, या अहवालात नापिकी, उत्पादन मूल्यापेक्षा कमी बाजार मूल्य, त्यामुळे तोट्यात गेलेला शेती व्यवसाय ही 2 मुख्य कारणं आढळली. तर 70% शेतकरी हा कापूस उत्पादक आहे. याची इथं आज विनम्रपणे नोंद घ्यावी. मी मान्य मंत्री महोदयांना ही विनम्रपणे त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देईल, कारण पुढे बोलताना हे अतिशय महत्वाचा विषय ठरल. सभापती महोदय, आमच्याकडे बँका जे काही कर्ज देणाऱ्या आहेत, डिसेंबरच्या अधिवेशनातही मी बाब निदर्शनास आणून दिली होती. सभापती महोदय, बँका सुद्धा कर्ज देणाऱ्या बँकांची इतकी मर्यादा कमी झालेली आहे. आमच्याकडचा सीडी रेशो जर काय चेक केला सभापती महोदय, 5 बँका आहेत, ICICI, IFCI, अजून ऍक्सिस बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे. या 7-8 बँकेचा सीडी रेशो जर काय चेक केला तर आता भाऊ मी तुम्हाला अतिशय विनम्रपणे तुमच्या निदर्शनास ही बाब आणून देतो. TLBC ला आम्ही पाहतो, DLBC ला पाहतो, या बँकांचा सीडी रेशो 80-82% पर्यंत गेलेला आहे. त्या लोकांचे डिपॉझिट तिथं गोळा करतायत. या 6-7 बँका साधारण 600 कोटी रुपयापर्यंतचे डिपॉझिट्स गोळा केलेत. वितरित केलेलं कर्ज केवळ 12-13-14 कोटी रुपयापर्यंतचं आहे. आणि त्यांना विचारलं आम्ही, अरे तुम्ही तुमचा सीडी रेशो चेक करता का नाही? DLBC मध्ये मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आणि तिथं अतिशय म्हणजे चुकीची गोष्ट आहे, परंतु तिथंही कसल्याही प्रकारची भीती त्यांच्या मनात नाही, कुणाचा त्यांच्यावर अंकुश नाहीये. अतिशय सरळ जिल्हाधिकाऱ्यांच्या त्यांनी समोर सांगितलं की माफ करा जिल्हाधिकारी साहेब, आम्ही हा सीडी रेशो स्टेटला चेक करतो म्हणल्या. स्टेटला म्हणजे 800 कोटी रुपयापर्यंतचे डिपॉझिट या दुष्काळी भागातनं गोळा करायचे आणि कर्ज वितरण करत असताना तुम्ही स्टेटला सीडी रेशो चेक करायचा, हे कितपत योग्य या संदर्भात सुद्धा आपण विचार करणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. सभापती महोदय, आज मराठवाड्यातील हे केवळ बीड पुरतं नाहीये, बीडसह उस्मानाबाद, नांदेड, जालना अशा अनेक या मराठवाड्यातल्या 4-5 जिल्हा मध्यवर्ती बँका हा आजारी पडलेल्या बँका आहेत. मला वाटतं औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक अतिशय चांगली काम करते, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक अतिशय व्यवस्थितरित्या काम करते. साधारण 4 ते 5 बँका ज्या काय आहेत त्यात बीड सुद्धा येते, ही डबगाईला आलेली बँक आहे. काल आम्ही वर्तमानपत्रात वाचलं, अकोला, काहीतरी मला वाटतं नागपूर, बुलढाणा या 3-4 बँकांना, विदर्भातल्या, खानदेशातल्या या 3-4 बँकांना थेट प्रधानमंत्री कार्यालयातनं मदत मिळते. सभापती महोदय, निर्णय व्हायचा आहे का स्वतंत्र विदर्भाचा? या 3 बँकांना आपण थेट मदत देता. सातत्यानं खालच्या सभागृहात सुद्धा हा विषय ज्या वेळेस निघाला, सहकार मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं की बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला लायसन्स नसल्या कारणानं आम्ही त्यांना मदत देऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी करेक्शन केलं, त्यांनी सांगितलं लायसन्स आहे, परंतु ते नाही सांगितलं की तुम्ही मदत देणार आहेत का नाही देणार म्हणून. या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेला मदत देणं गरजेचं आहे. केवळ बीड नाही, परभणी आहे, नांदेड आहे, उस्मानाबाद आहे, या बँकांना एक संधी देणं अतिशय गरजेचं आहे. ज्या धर्तीवर तुम्ही साधारण 200-250 कोटी रुपये या नागपूर, अमरावती विभाग म्हणजे खानदेश, विदर्भ या भागातल्या बँकांना जर काही तुम्ही मदत करतायत तर या मराठवाड्याच्या संदर्भातला हा दुजाभाव कशामुळे आहे सभापती महोदय? आणि म्हणून मी अतिशय विनम्रपणे विनंती करतोय तुम्हाला
की या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना यांचा संसार परत जर काय चालीजुपीला जर काय लावायचा असेल तर उद्याच्या या पावसाळ्याच्या अगोदर, हा हंगाम सुरू व्हायच्या अगोदर आपण तो या राज्य मंत्रिमंडळानं या संदर्भातला विचार केला पाहिजे आणि या मराठवाड्यांना बँकांना आपण अर्थसहाय्य करण्याच्या संदर्भातलं धोरण, हे निर्णय हे करणं अतिशय गरजेचं आहे. एवढ्या पुरतं मर्यादित नाहीये सभापती महोदय. मी मध्यंतराच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेला निर्णय वर्तमानपत्रात वाचला की 7 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये किमान एक बँक आपल्याला तिथं पाहिजे. परंतु दुर्दैवानं आमचं ॲव्हरेज बीड जिल्ह्यातलं जर काय पाहिलं, मराठवाड्यातलं जर काय ॲव्हरेज पाहिलं तर साधारणपणे 20 किलोमीटरपेक्षा अधिकचं येत आहे सभापती महोदय. मग त्यांनी सांगायचं आमच्याकडे कामच अधिकचं आहे, आमच्याकडे लोडच अधिकचं आहे, आमच्याकडे कर्मचारीच कमी आहेत, हे कोण करणार, आता वेळ कमी आहे. सभापती महोदय, या सगळ्यात आमचा शेतकरी भरडला चाललेला आहे. ही एक अतिशय महत्वाची बाब सरकारनं याची नोंद घ्यावी आणि मला हे आपल्या उत्तरामध्ये हाही विषय अभिप्रेत आहे. याही प्रश्न याच्यावर निकाल आपण घ्यावा अशी मी त्यांना अतिशय नम्रपणे विनंती करतोय. सभापती महोदय, आमच्या बीड जिल्ह्यातली एक नामांकित संस्था आहे, NGO, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, मानव लोक म्हणून एक संस्था काम करते. त्यांनी सर्वे केला आणि या बीड जिल्ह्यातल्या लोकांनी आत्महत्या, बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या आहे गेवराई तालुक्याला. मी त्यांना विनंती केली की आपण गेवराई तालुक्यातल्या लोकांमध्ये जाऊन ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कुटुंबातल्या लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या कुटुंबातल्या लोकांना त्यांना प्रत्यक्ष विचारा की काय कारण आहे काय नाही. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांनी सर्वे केला आणि प्रत्येकाच्या घरी सर्वे केल्यानंतर त्यांना असं निदर्शनास आलं की सभापती महोदय, निरक्षरतेचं जे काही प्रमाण आहे, मानव निर्देशांक जो काय आहे, हा जाणल्याच्या नंतर मला वाटतं आता जर काय सर्वे केला तर मानव निर्देशांक जर काय पाहिला तर हा बीड जिल्ह्यातला सर्वाधिक कमी दिसेल आपल्याला. बीड जिल्ह्यात सुद्धा आपल्याला कमी दिसेल. अशिक्षिताचं त्याचं प्रमाण, दळणवळणाचे अपुरे साधनं याच्यासाठी म्हणतोय की रस्त्याचे कामं जे काही पुढे 25-30 वर्षापूर्वी मागे झालेले आहेत, रस्ते बरोबर नसल्यामुळं आज एसट्या सुद्धा बंद झालेल्या आहेत. आणि सभापती महोदय, ते एक कारण असलं पाहिजे. त्या संदर्भात सुद्धा विचार करत असताना मानवलोक अंबाजोगाईनं स्पष्टपणे एक मुद्दा जे की त्याचा उल्लेख केलेला आहे. मी सांगेल की त्यांचं म्हणणं आहे आष्टी तालुक्यातल्या एका गावामध्ये 2013-14 मी त्या गावाचं नावही आता थोड्या वेळात माझ्याकडनं ते राहिले, 2013-14 मध्ये एकही लग्न झालं नाही, मुलाचंही झालं नाही, मुलीचंही झालं नाही. इतकी वाईट अवस्था आहे. मायग्रेशनचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. दिवसांदिवस आम्ही कुठंतरी 37-38% होतो, हे मायग्रेशनचं प्रमाण थेट 60-62% गेलेलं आहे. काय कारण आहे सभापती महोदय? आमच्याकडे मायग्रेशन होण्याचं काय कारण आहे? हौशेनं जातं का माणूस? पश्चिम महाराष्ट्रात, सांगली, साताऱ्यात कुठंतरी अथवा पुणे, मुंबई या महानगरामध्ये मायग्रेशन होण्याचं प्रमाण काय? आज आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये पाहतो, कल्याण, डोंबिवली, सिबडीमध्ये पाहतो. आम्ही सर्वाधिक मजूर हे मराठवाड्यातलं मिळतं आम्हाला सभापती महोदय. हौशेनं जात नाहीये. लेकरा बाळाला गावाकडे सोडायचं, तानोल्याला घेऊन पाठीला बांधून इथं या महानगरामध्ये यायचं, राबायचं. पडत्या पावसामध्ये कुठं नळी खाली आश्रय घ्यायचा, कुठं पुलाखाली आश्रय घ्यायचा आणि अशा पद्धतीचं जीवन जगणं हौस म्हणून येतं माणूस इथं सभापती महोदय. परंतु हे मायग्रेशनचं प्रमाण जे काय वाढत चाललेलं आहे, ही खरोखर यावर चिंता आणि चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. चिंता व्यक्त करण्याची, चिंतन करण्याची वेळ आलेली आहे सभापती महोदय. सभापती महोदय, सन 83 मध्ये राज्य शासनाने दांडेकर समिती नेमली. या समितीनं या मराठवाड्यातले 6 जिल्हे अतिशय दुर्बल असल्याच्या संदर्भातला अहवाल दिला सभापती महोदय. सन 92 मध्ये PC सरकार समिती नेमली. त्यांनी मराठवाड्यामधले सर्व जिल्हे दुर्बल असल्याच्या संदर्भातलं नमूद केलं. सभापती महोदय, 2007 मध्ये R राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली देशभरातले 100 गरीब जिल्ह्यांचा सर्वे करण्यासाठी समिती नेमली. सभापती महोदय, परत एकदा मराठवाड्यातले 7 जिल्हे हे अतिसंवेदनशील जिल्हे म्हणून त्याच राधाकृष्णन समितीनं तिथं सांगितलं. शेतीच्या क्षेत्रात संबंधातला अभ्यास त्यांनी केला
आणि हा अहवाल, हा निकष त्यांनी तिथं दिलेला आहे. सभापती महोदय, नुकताच डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल शासनाने पटलावर ठेवला, त्याच्यावर चर्चा होऊ शकली नाही. परंतु त्याही समितीमध्ये शंका वाटती कधी कधी हा केळकर समितीचा अहवाल मराठवाड्यासाठी होता का विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी होता, अशा प्रकारची शंका वाटू लागली. सभापती महोदय, त्या केळकर समितीच्या अहवालामध्ये मराठवाड्याच्या प्रकल्पाच्या संदर्भात, अपूर्ण अवस्थेतल्या मराठवाड्यातल्या प्रकल्पाच्या संदर्भातलं त्यांनी तिथं नमूद केलं. परंतु विदर्भातले अपूर्ण अवस्थेतले प्रकल्प पूर्ण केले पाहिजेत म्हणून त्या केळकर समितीच्या अहवालामध्ये. सभापती महोदय, आमचं एक म्हणणं आहे, आमचं दुःख नाही, आमच्या व्यथा आहेत, आमचं जगणं आहे, हे आमचं दुखणं, आमच्या व्यथा आमच्या माणसाला कळतील ना. आधी केळकर समितीचा अहवाल येतो, डॉक्टर माधवराव चितळेंचं लोकसत्तामध्ये स्टेटमेंट येतं आणि त्यांनी माधवराव चितळे स्टेटमेंट लोकसत्तामध्ये आलं की मराठवाड्यातली साखर कारखानदारी हद्दपार करा म्हणून. चितळेंचं आहे, केळकर समितीचा अहवाल आहे आणि त्या केळकर समितीचा अहवाल मराठवाड्याचा बॅकलॉग कॅल्क्युलेट करायला त्याच्यात लिहिलेलं आहे की विदर्भातले प्रकल्प पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे. आमचं काही दुमत नाहीये, पण या मराठवाड्याच्या प्रकल्पाच्या संदर्भात आपण काही बोलणार आहात का नाही? काल राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना ज्या वेळेस मी या मराठवाड्यातल्या प्रकल्पाच्या संदर्भात मी विचारणा केली, त्यांनी सांगितलं की आम्ही जलसंपदा विभागाला हे पूर्ण राज्यातले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही 7 का काय हजार कोटी रुपये आपण तिथं दिल्याच्या संदर्भातला उल्लेख केला. मराठवाड्यातला प्रकल्प एकही नाहीये त्यामध्ये. तुमच्या निकषामध्ये मराठवाड्यातला प्रकल्पच बसत नाही. 75% पूर्ण झालेल्या प्रकल्पाला आपण पैसे देणार आहात. 75% पूर्ण झालेला मराठवाड्यातला प्रकल्प नाही. दूध आपला दुधना प्रकल्प आहे, जायकवाडी आहे, जायकवाडीचा दुसरा टप्पा अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. तीच परिस्थिती दुधनाच्या संदर्भातला आहे. अपूर्ण अवस्थेतले प्रकल्प वर्षानुवर्षे पडलेले 30-35 वर्षापासून, आणि ज्या वेळेस पैसे द्यायची वेळ येते परत एकदा नव्यानं परत एकदा त्या प्रस्तावावर विचार करण्याची वेळ येते, त्यावेळेस त्याचं एस्टिमेट कुठलच्या कुठे गेलेलं असतं, 150-200 पट वाढलेलं असतं. कारण ते एस्टिमेट नेमकं निघतं आपल्या हातातनं 15-20 वर्षानंतर. का होणार नाहीये हे? आणि म्हणूनच या वर्षी मराठवाड्यातला एकही प्रकल्प हा पूर्णत्वाकडे म्हणण्यापेक्षा चालू होईल का नाही अशा प्रकारची शंका वाटू लागलेली आहे. सभापती महोदय, नुकताच जो केळकर समितीचा अहवाल आला त्याच्यात मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र यांचा तुलनात्मक अभ्यास जर काय केला तर मराठवाड्यात 16% दरडोई उत्पन्न विदर्भापेक्षा कमी असल्याचं आढळून आलं. हेच प्रमाण उर्वरित महाराष्ट्रापेक्षा 34% कमी आहे. सभापती महोदय, मूळ शेतकरी आत्महत्येचे कारण जे काय आहेत त्याच्यावर बारकाईने आम्ही जर काही चर्चा केली, विचार केला तर तेही आलायत. उपाययोजनाच्या संदर्भातही मी बोलणार आहे. सभापती महोदय, सातत्यानं मी जवळपास 2 वर्षापासून याची मागणी करतोय. डिसेंबरच्या अधिवेशनात सुद्धा यावर मी चर्चा केली आहे, माझं मत इथं मांडलं. सभापती महोदय, आपण कामं करत असताना आता इथं सांगितलं शिवार योजना, जलयुक्त शिवार योजना जी काही आहे, आज या योजनांमध्ये सुद्धा कमांड मधली गावं तुम्ही समाविष्ट करू शकलेले नाहीयेत. सभापती महोदय, कमांड म्हणायचं तरी कशाला? 3-3 वर्षापासून पाणी मिळत नाहीये, परंतु कमांड मुळे मला उत्तरात येऊ द्या. काय म्हणलं ते तरी पहिलं ऐकून घ्या. आता GR काय काढलाय, लोणीकर साहेब, GR काय काढलाय नंतर सांगा ना. सभापती महोदय, 3 वर्षापासून सातत्यानं दुष्काळ असताना तिथलचे व्यवहार मात्र कमांड लागू असल्या कारणानं सामान्यतः जे काही व्यवहार होतात त्या व्यवहाराच्या 1.5 पटीनं तिथलचे शेतीचे जमिनीचे व्यवहार करावे लागतात. 3 वर्षापासून पाणी मिळत नाहीये सभापती महोदय, तरीही आज तिथं कमांड लागू आहे. आणि देत असताना एकीकडे तुम्ही कमांड आहे म्हणता, आणि कमांड लागू असताना कालची जी काही नुकसान भरपाई जी काही गारपिटीची तुम्ही दिलेली आहे तिथं तुम्ही सांगतायत की ते बागायती क्षेत्र नाही, जिरायती क्षेत्र आहे. एक काहीतरी करा. तुम्ही बागायती म्हणा, ते बागायतीचे पैसे द्या. जिरायती म्हणत असताल तर कमांडचं प्रमाणपत्र द्या. एक काहीतरी करा ना सभापती महोदय. तुम्ही कमांडही लागू करता
आणि आम्हाला जिरायतीप्रमाणे नुकसान भरपाई द्यायला लागलात. अरे जर कमांड आहे तर मग बागायतीप्रमाणे द्या ना. परंतु ते दोन्ही बाजूने चित भी मेरी पड भी मेरी. सभापती महोदय, आज आता काहीतरी एक सकारात्मक उत्तर या कमांडच्या संदर्भात येईल अशी अपेक्षा करत असताना मी विनंती करतो मंत्री महोदयांना. सभापती महोदय, या कमांडमध्ये या जलयुक्त शिवारच्या संदर्भातली कामं निर्णय करत असताना त्या आराखड्यामध्ये या कमांडमध्ये सुद्धा कामं करण्याच्या संदर्भात आपण परवानगी देणं हे अतिशय गरजेचं आहे. नाला बांध बंदिस्ती दुरुस्ती करण्याच्या संदर्भात, सिमेंट बंधाऱ्याच्या संदर्भात या कमांडमध्ये सुद्धा आपल्याला कामं करता येईल. अतिशय चांगली कामं उभी करता येईल. या कमांडमध्ये एका वर्षात 1-2 वेळेस पाणी येतं आणि त्या कॅनल मधलं जे काही वेस्ट वॉटर आहे त्याच्यावर जर काही सिमेंट बंधाऱ्याची जर काही कामं झाली तर या बंधाऱ्यामध्ये पाणी साधारणपणे वर्षातनं पावसाळा वगळून साधारण वर्षातनं 8-9 वेळेस परत एकदा तो सिमेंट बंधारा भरल. त्याचा परिणाम असा होईल त्या आजूबाजूच्या त्या भागातलं निश्चितरित्या वॉटर टेबल हे वाढल्याशिवाय राहणार नाही सभापती महोदय. आणि म्हणून मी अतिशय नम्रपणे विनंती करतो की बहुना मान्य मंत्री महोदयाच्या उत्तरामध्ये मला हे अपेक्षित आहे की या कमांडमध्ये केवळ जलशिवार युक्तचीच नाही तर जलसंधारणाची सुद्धा कामं करण्याच्या संदर्भातला विचार आणि निर्णय आपण निश्चितरित्या निर्णय कराल अशा प्रकारची मी विनंती मंत्री महोदयांना करतोय. सभापती महोदय, सामूहिक विवाह सोहळ्याच्या संदर्भात मला आठवतं सभापती महोदय, 2005 ला मी सभागृहात होतो, खालच्या सभागृहात, आणि विदर्भातल्या एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या संदर्भात त्याचं उत्तर ऐकत असताना माननीय मंत्री महोदयांनी कैलासवासी विलासराव देशमुख साहेबांनी त्यावेळेस बोलताना सांगितलं होतं की विदर्भातल्या या शेतकरी आत्महत्यांवर उपाययोजनांचा भाग म्हणून सामूहिक विवाह सोहळे करत असताना त्याला राज्य सरकारनं भरभक्कम अशा प्रकारची मदत दिली होती. सभापती महोदय, हे सामूहिक विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात घेतले जावेत त्याच्यासाठी त्या भागात काम करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्यांना आणि सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी जाणाऱ्या त्या जे काही वर वधू आहेत त्यांना सुद्धा बऱ्यापैकी आपण मदत त्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं त्यावेळेस विदर्भाच्या पॅकेजमध्ये आपण त्याचा उल्लेख केला होता, किंबहुना ती मदतही त्यांनी दिली होती. आणि म्हणून माननीय महसूल मंत्री नाथाभाऊ इथं आहेत, मंत्री महोदय, मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की विदर्भाला जे काही पॅकेज दिलं होतं सामूहिक विवाह सोहळ्याच्या संदर्भात त्याच धर्तीवर मराठवाड्यातल्या या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूनं त्या सामूहिक विवाह सोहळ्याच्या संदर्भात आपण त्याच धर्तीवर या मराठवाड्याला एक पॅकेज देण्याच्या संदर्भात विचार आणि निर्णय व्हावा ही मी विनंती करतोय. सभापती महोदय, काल अर्थसंकल्पामध्ये आपण सांगितलं की ड्रीपसाठी तुम्ही मदत करताय. 330 कोटी रुपयाची तरतूद या सूक्ष्म सिंचनासाठी आपण केलेली आहे. सभापती महोदय, 330 कोटी रुपये म्हणजे आज हेक्टरी इथं आदरणीय महसूल मंत्री भाऊ इथं आहेत, आमचे दुसरे भाऊ त्यांनाही भाऊच म्हणतायत, लोणीकर साहेबांना. माझा अजून समज आहे की शेतीशी आपली नाळ तुटलेली नाहीये. एक आत्ताची जी काही 330 कोटी रुपयाची तुम्ही तरतूद केलेली आहे भाऊ, साधारणपणे 1,20,000 रुपये 1 हेक्टरला खर्च येतो. नेटाफेम नाही, जैनचं जर ड्रीप घेतलं नेटाफेमचं केलं तर साधारणपणे 1,47,000 रुपयाचा हेक्टरी खर्च येतो. आज 330 कोटी रुपये देऊन तुम्ही किती हेक्टरचं सिंचन करणार आहात? 7,500 एकर, 2,750 हेक्टर, 7,500 एकर म्हणा, 7,500-8,000 एकर मॅचिंग ग्रँट देणार आहे. सभापती महोदय, मॅचिंग ग्रँट तुम्ही जरी आता तेवढे म्हणले 330 तरी ते 660 होईल. 660 म्हणजे काय होणार आहे? 5200 हेक्टर. भाऊ, माझी विनंती आहे तुम्हाला, 3 वर्ष तुम्ही दिले नाही, तुम्ही मागं काही केलं नाही. आज आम्ही तुमच्याकडे आशेनं पाहतोय, त्याच्यामुळे तुम्ही सत्तेत आहेत ना. 3 वर्ष दिले नाही म्हणून तुम्ही तेच करणार आहेत का मराठवाड्याच्या संदर्भात? ते तुम्ही तेच करणार आहेत का? त्यापैकी
आज परत एकदा मी महसूल मंत्री महोदयांना अतिशय नम्रपणे विनंती करतोय की मराठवाड्याच्या संदर्भात यावर खऱ्या अर्थानं यदा कदाचित या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना न्याय जर काय द्यायचा असेल तर जे काही विदर्भाला तुम्ही शेतकरी आत्महत्या करत असताना त्यावेळेस विदर्भाला पॅकेज दिलं होतं, कोऑर्डिनेटिंग अथॉरिटी त्याची माननीय आयुक्त होते आणि जिल्हाधिकारी स्तरावर याचं आयुक्त स्तरावर याचं वितरण केलं जात होतं. त्याच धर्तीवर मराठवाड्याला आपण या ड्रीपच्या संदर्भात हे कोऑर्डिनेटिंग एजन्सी म्हणून मान्य आयुक्तांकडे मराठवाडा पॅकेजच्या नावाखाली ही ड्रीपची सबसिडी पाठवण्याच्या संदर्भात निर्णय आणि निकाल आपल्या उत्तरामध्ये मला अपेक्षित आहे. 1000 कोटी रुपये आपण जलयुक्त शिवारला आपण देण्याच्या संदर्भातली घोषणा काल माननीय मंत्री महोदयांनी इथं केलेली आहे. 1000 कोटी रुपये आपण देणार. 5000 गावं आपल्याला दरवर्षी टंचाई मुक्त करायचे आहेत मंत्री महोदय. 5000 गावं आपल्याला करायचे आहेत. आता 1000 कोटी तुम्ही देणार, आकडा फार मोठा वाटतो. 1000 कोटी रुपयाची तरतूद केल्याच्या संदर्भातली आवाजासहित मोठी घोषणा झाली. आज एक गाव आपल्याला टंचाई मुक्त करायचंय असा तुमचा उल्लेख आहे. मंत्री महोदयानं प्रत्येक ठिकाणी वर्तमानपत्रात हे वाचण्यात आलं की टंचाई मुक्त करायचं शिवार. आता जलयुक्त शिवार करायचं. 1000 गावाला एक आपलं 5000 गावांना 1000 कोटी जे काय आपण दिलेले आहेत त्याचा जर का आपण डिवाइड केलं तर साधारणपणे एका गावाला 2 लाख रुपये येतात मंत्री महोदय. 2 लाख रुपये. 2 लाख रुपये म्हणजे 100 रुपये एकरापेक्षा कमी येतं सभापती म्हणून. आता 2 लाख रुपयात माती बंधारा होतो का? आपलं माती बंधारा तरी होईल का लोणीकर साहेब? माती सिमेंट बंधारा तर विषय सोडून द्या. 500 कोटी रुपयाची ती तरतूद केलेली आपण. पण आज एक सिमेंट बंधारा जर काय करायचा म्हणलं तर त्याचं ई टेंडरिंग मध्ये इस्टिमेट पहा. काल परवा मी वर्तमानपत्रातले पाहिलेले आहेत. 22-23 लाख रुपये पर्यंत सिमेंट बंधारा गेलेला आहे. किती करणार आहात आपण? साधारण 450 ते 500 सिमेंट बंधारे होणार आहेत. या तरतुदी मोठमोठ्या आपण जे काही घोषणा केल्या खाली ग्राउंड रियालिटी काय एकदा तपासून पहा. 2 लाख रुपयात एक साधा माती बंधारा होत नाहीये. इथं आपण पहा सिमेंट बंधाऱ्याच्या संदर्भातली काय अवस्था आहे. नेमकं तुम्ही काय करणार आहेत सभापती महोदय? आणि मराठवाड्याला दिलासा देण्याच्या हेतूनं मराठवाड्यातला राजकीय निकालही पहा. वरच्या सभागृहात या देशाच्या सर्व उच्च पंचायतीमध्ये निर्णय निकाल झाल्यानंतर 2 वगळता सगळे तुम्हीच होतात. खालच्या सभागृहामध्ये सुद्धा फारशी काही वेगळी परिस्थिती झाली नाही. बहुमत तुमचं होतं. मग आज मराठवाड्याला न्याय देताना आज बबनराव लोणीकर साहेब तुम्ही मराठवाड्यातले, आज तुम्हाला विचारतोय आम्ही मराठवाड्यातले मंत्री म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय तुम्ही याचा विचार विनिमय करणार आहात का नाही? आणि एक भाऊ मी तुम्हाला खालच्या सभागृहात पाहिलेलं आहे. मला चांगलं आठवतं खानदेशातला अवकाळी पाऊस आला आणि त्यावेळेस तिथलच्या तुमच्याकडच्या केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. माझ्याकडे तुमचं भाषण आहे. जो आवेश होता मंत्र्यांना उत्तर दिल्यानंतर तुम्ही परत एकदा मंत्र्यांना तो निर्णय निकाल बदलायला लावला. भाऊ आज तुमच्यातला तो शेतकरी कुठे गेलेला आहे? भाऊ तुम्ही जो काही बोलला तो बदलायला लावला. त्यावेळेस केळीच्या बागांना कृपा करून माझ्याकडे उत्तर आहे. ते फक्त मंत्र्याचं उत्तर माझ्याकडे नाहीये परंतु तुमचं भाषण माझ्याकडे आहे. आज तुमच्यातला शेतकरी कुठे गेला भाऊ? केवळ आम्ही मराठवाड्यातले आहेत म्हणून तुझा भाव आहे. पण याच मराठवाड्याला ओलांडून तुम्हाला पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन करायला जावं लागतं भाऊ. याच मराठवाड्याला ओलांडून या मराठवाड्याचा विचार मराठवाड्याचा वाली कुणी आहे का नाही? मराठवाड्याच्या काल रेल्वेची तरतूद पाहिली भाऊ. इथं 67 कोटी रुपये तुम्ही दिलेत. बीड जिल्ह्याची मॅचिंग ग्रँट तुमची 144 कोटी रुपये तुमच्याकडनं मिळणं आहे. मराठवाड्याचं नेतृत्व कमी पडतंय का? पहिल्यापासूनच जाणीवपूर्वकरित्या या मराठवाड्याच्या नेतृत्वावर अन्याय करण्याचं काम हे तुम्ही मंडळीनं करत आलेलं आहे. आजची परिस्थिती सांगा. आजची परिस्थिती सांगा. एक साधा रेल्वेचा रूळ 1 किलोमीटर पुढे सरका ना भाऊ. तुमच्या हा अर्थसंकल्प आपला 3 महिन्याचा नाहीये, हा वर्षाचा आहे. आपली भेट अर्थसंकल्पीय याच्यात परत एकदा बजेटमध्ये पुढच्या वर्षी होणार आहे. हा 3 महिन्यासाठी नाही दिला. आणि म्हणून मराठवाड्याच्या संदर्भात जाणीवपूर्वकरित्या दुर्लक्ष करण्याचं पाप
यदा कदाचित जर काही तुम्ही करत असताल तर ही मराठवाड्याची जनता निश्चितरित्या तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीये. सभापती महोदय, सभापती महोदय, शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात मी नव्यानं तुम्हाला सांगावं अशी परिस्थिती नाहीये. सभापती महोदय, एक वेळ मला अतिशय चांगला आठवतो, साधारण 1.5 महिन्यापर्यंत कापसाचे भाव, जे बघा मी तुम्हाला उल्लेख केला होता, कापूस आमचं 70% पीक जे खरीप आहे हे कापूस आहे, आणि साधारणपणे या 70% पैकी 20-22% लोक आमच्याकडे कापसाचा खोडवा घेण्याची पद्धत आहे. सभापती महोदय, आम्ही 6 महिन्यात कापूस काढत नाहीत, आमच्याकडे खोडवा घेण्याची पद्धत आहे. पाणी जर काय बऱ्यापैकी असलं, ड्रीपची लाईन असली तर आम्ही मार्च 30 पर्यंत आमचा कापूस चालतो, आणि मशागतीसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आम्ही कापसाचा उपटा करायला सुरुवात करतो. आणि म्हणून या कापसाच्या पिकावर अवलंबून असणारा जो शेतकरी आहे आज तो उद्ध्वस्त झालेला आहे. सभापती महोदय, 7,000 रुपये पर्यंतचा गेल्या वर्षी एक काळ असा होता, गेल्या 5 वर्षात माननीय पवार साहेब ज्यावेळेस कृषी मंत्री होते, एक काळ असा होता की सभापती महोदय कापसाला साधारणपणे 45-50 दिवस कापसाला 7,000 रुपये आम्हाला भाव मिळाला. 5,000च्या खाली तर कधीच आम्हाला मिळाला नाही. आज कापूस कधीच नाही, एखादा दुसरा, अरे नाही भाऊ, आता तुम्ही जर काय मुद्दाम टाकत असताल तर काय. म्हणून कापसाच्या संदर्भात आज 5,000 तर सोडून द्या, 4,000ही नाही. सभापती महोदय, घोषित केलेला CCIचा भाव जो 4,000 होता तो 3950 वर आला, आणि 3950 वरून सभापती महोदय आमच्याकडे आता पहिल्यांदा 5 किलोला येचणी होती, आता 5 किलोला येचणी राहिली नाही. सभापती महोदय, दिवसाला 200 रुपये प्रमाणात दिवसाला येचणी करावी लागते, 200-225 रुपये. कारण आता कापूस मिळत नाही. एकरी आमची सरासरी काय आली माहितीये माननीय मंत्री महोदय, कशाच्या आधारे इतकं मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या संदर्भात बोलत असताना सुद्धा दोन्ही राज्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असं आहे, तो विकृत आनंद तुमच्या चेहऱ्यावर असल्यासारखा मला दिसायला लागलेला आहे. काय आहे नेमकं, यापेक्षा महत्वाचा काय विषय आहे का? तुमचा मराठवाड्याचा संबंध नाही, भुसे साहेब, तुमचा मराठवाड्याचा संबंध नसल्यासारखा तुम्ही बोलताय. मान्य शिवतारे साहेब, तुमच्या मतदारसंघाचा सुद्धा संबंध नाही, कारण तुम्ही मुंबईत राहता, आणि म्हणून कदाचित या मराठवाड्याच्या प्रश्नांवर तेवढे जागरूक आपण दिसत नाहीत. आणि म्हणून मंत्री महोदय, मान्य मंत्री महोदय, माझं म्हणणं, आपल्यानंतर तातडीनं बैठक घेऊ. मुद्दा क्रमांक 1 ती दुर्दैवानं झाली नाही, अधिवेशन काळात आपण घेत आहेत, ठीक आहे. राहिला प्रश्न, मी मतदारसंघात जातो, तो संशोधनाचा भाग आहे, विषय सोडून देतो. ते गेले नाही गेले आपल्याला काय, त्याचे मुद्दे मांडले. मूळ मुद्दा एक होता की अतिशय महत्वाचा विषय मांडत असताना त्यांच्यात चाललेली चर्चा जी काय आहे, मी त्यांचं लक्ष वेधू इच्छित होतो म्हणून मी बोललो. आणि म्हणून या कापसाच्या संदर्भातलं जे काय आज सभापती महोदय, जिथं 25, 22, 23, 24 क्विंटल पर्यंतचा सरासरी होती, आज किलोवर आलात. 40-42 किलोचं उत्पन्न एकरी जर काय निघायला लागलं तर या कापूस उत्पादकाला आज आपण काय देणार आहोत? दुर्दैवानं काही मदत मिळण्याच्या हेतून तर काही होत नाही. परंतु मी मगा उपाययोजनाच्या संदर्भातलं माझं मत इथं मांडत असताना आज शेतीमालाचे भाव 3950 CCIची खरेदी आहे, आणि जर काय 200 रुपये प्रमाणे जर काही 200 रुपये रोजाप्रमाणे जर काही येचणी होती तर साधारणपणे 3200-3300 रुपयापेक्षा अधिकचा भाव मिळत नाहीये. हे मशागत, एकूण खर्च, बियाणं, फवारणी हे सगळं काढलं तर पदरात काय पाडलेलं आहे, काय पडतंय काय नाही याचाही आपण विचार करावा. आज एक मिनिट, सोयाबीन 6,000 रुपये पर्यंत गेलो, 3400, 3200, 2600 पर्यंत सोयाबीन आलं होतं, परत 3200, 3400 पर्यंत गेलं. शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात आपण काय ही परिस्थिती निर्माण झाली सभापती महोदय? केंद्राचं धोरण याला कारणीभूत असावं का? राज्य सरकारचा या विषयाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन पाहिजे, कुठं कमी पडतंय का राज्य सरकार? काय कारण असू शकतं सभापती महोदय? मराठवाड्यातच या अशा प्रकारचं घडावं, त्याला खरं कारण काय या संदर्भातला शोध निश्चितरित्या घेणं अतिशय गरजेचं आहे. सभापती महोदय, उपाययोजना करत असताना डिसेंबरला आपण बोललो होतो. सभापती महोदय, तुम्ही केलं, मला मान्य आहे,
शेतकऱ्याचं पीक कर्जाचा हप्ता जो काय आहे सभापती महोदय, त्या शेतकऱ्याच्या पीक कर्जाच्या हप्त्याचं पुनर्गठन केलं हे मी मान्य करतो. परंतु त्यावेळेस मी परत एकदा विनंती केली होती की आम्ही एमटीओचं कर्ज घेतो सभापती महोदय. एमटीओचं कर्ज शेतकरी कशाला घेतो? मोटर पाईपलाईनसाठी अथवा शेतीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप अपग्रेड करण्यासाठी आपण एमटीओचं कर्ज घेतो. मोटर पाईपलाईन म्हणजे अर्थात त्याच्यासाठीच घेतो. इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी आपण घेतोय, म्हणजे शेतीसाठी घेतोय. मोटरसायकलसाठी घेतो एमटीओचं कर्ज. होंडा सिटी घ्यायला म्हणून घेतोय आम्ही एमटीओचं कर्ज. आमच्या शेतीमध्ये साधन आणि सुविधा अभाव असणाऱ्या शेतकऱ्यांना आपण एमटीओचं कर्ज देत असताना हा एमटीओचं कर्ज शेतामध्ये पिकलंच नाही, पिकलं नाही तर विकलं नाही, मग तेच धोरण त्या एमटीओच्या कर्जासाठी का लागू होत नाही सभापती महोदय? 3 वर्ष सातत्यानं या मराठवाड्यातला शेतकरी हा दुष्काळाला सामोरं जातोय. इतक्या कठीण परिस्थिती दुष्काळाला सामोरं जातोय सभापती महोदय. आणि मग अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आपण दिलासा देण्याच्या हेतून या एमटीओच्या कर्जाच्या संदर्भात याचे जे काही या कर्जाचे हप्ते आहेत आम्ही माफी मागत नाहीयेत. माफी तुम्ही देऊ शकत नाही आणि म्हणूनच या सभागृहामध्ये इथं सांगतो माफी तुम्ही देऊ शकत नाहीत. शेतकऱ्याचा जाणता राजा म्हणून पवार साहेबच हे माफी देऊ शकतात आणि म्हणून त्या पवार साहेबाला आम्ही जाणता राजा म्हणतो. कुणीतरी परवा दिवशी आक्षेप घेतला होता सभागृहात, नाही आहेत ते जाणता राजा म्हणजे काय, हेच याचं कारण हे, याचं उत्तर हे. माफी तुम्ही नाही देऊ शकत, परंतु किमान या एमटीओच्या कर्जाचं आमचं एक प्रामाणिक मत आहे, प्रामाणिक तुम्हाला शिफारस आहे की किमान या एमटीओच्या कर्जाच्या हप्त्याचं आणि व्याजाचं आपण पुनर्गठन करावं आणि करणार आहात का नाही या संदर्भातलं उत्तर, या संदर्भातला निर्णय आपल्या उत्तरामध्ये मला अपेक्षित आहे. सभापती महोदय, उपाययोजना करत असताना जायकवाडीच्या पाण्याच्या संदर्भात सातत्यानं, म्हणजे आज नाहीये विषय, 2-2.5 वर्षापासून हा विषय येतोय समन्यायी वाटप जायकवाडीच्या संदर्भात. आता परत एकदा ते येईल. तुम्ही नाही करू शकले, आपण करून दाखवा आणि या मराठवाड्याला दिलासा देण्याच्या हेतून इथलची MIDC असेल, इथलचे जे काही शेतकरी आहे, या शेतकऱ्यांचे आज एकदा ऊस लावला आणि दुसऱ्या वर्षी मोडायचा, काय परवडणार आहे का सभापती महोदय? बेण्याची किंमत काय? आज बेनं कुठपर्यंत चाललंय, खत बी बियाणं कुठपर्यंत चाललेले, मशागती कुठपर्यंत चाललेले. 1 वर्षाचं पीक घ्यायचं आणि पाऊस नाही झाला, जायकवाडीचं पाणी नाही सुटलं म्हणून ते ऊसाची शेती नांगरून टाकायची सभापती महोदय. आजही केवळ आणि केवळ साधारणपणे 153 MM³ पाणी हे ढालेगाव पर्यंत, म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या सर्व जे काही बंधारे आहेत, बॅरेजेस आहेत, हे बॅरेजेस जर काही भरायचे असतील तर आज त्यावेळेस 223 MM³ पाणी लागत होतं 6 महिन्यासाठी. आज केवळ 150 MM³ पाणी पाहिजे आणि ते पाणी यदा कदाचित जर काही दिलं थेट ढालेगाव पर्यंत, नांदेडच्या जवळ मुदगलच्या बंधाऱ्यापर्यंत, त्याच्या पुढेपर्यंत, तर या मराठवाड्यातले जे काही, या मराठवाड्यातलं नेतृत्व कैलासवासी विलासराव देशमुख साहेब, त्यानंतर माजी मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी उभा केलेले हे जे काही बॅरेजेस आहेत, आज या बॅरेजेस मध्ये जर काही पाणी आलं तर हा मराठवाड्यातल्या शेतकऱ्याची शेती निश्चितरित्या परत एकदा जिवंत राहील, तो शेतकरी उभा राहू शकेल. या संदर्भातला निर्णय करणं अतिशय गरजेचं आहे सभापती महोदय. 18 TMC अंतर्गतले प्रकरण, मी माननीय मंत्री महोदय इथं आहेत शिवतारे साहेब, ती अर्ध्या तासाची चर्चा होऊ शकली नाही, परंतु निश्चित तुम्ही त्याचं उत्तर द्यायला आलतात म्हणजे तुम्हाला हा विषय पूर्णतः अवगत आहे. या 18 TMCतले जे काही प्रकल्प आहेत सभापती महोदय, जायकवाडीच्या खोऱ्यातलं जे काही तुटीचं खोरं आहे साधारण 22 TMCचं, हे 18 TMCच्या अर्धवट अवस्थेतले प्रकल्प, कुठं केटीवेर आहेत, पूर्ण न होऊ शकलेले प्रकल्प आहेत, सुरू न होऊ शकलेले प्रकल्प आहेत. आणि या सगळ्या प्रकल्पातनं हे 18 TMC पाणी, आज त्यावेळेस निकाल झाला आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री यांनी 18 TMC पाणी उपलब्ध असल्याच्या संदर्भातला
घोषणा आणि निर्णय करून टाकला. तुटीचं खोरं 22 TMCचं 18 TMC मिळाले. लहान लहान प्रकल्प आहेत सभापती महोदय. आदरणीय मंत्री महोदय नाथाभाऊ इथं आहेत. भाऊ, या प्रकरणांना लँड ॲक्विजिशन करायची सुद्धा गरज नाहीये सभापती महोदय. हे जे लहान लहान 18 TMCचे जे काही प्रकल्प आहेत 600 हेक्टर पर्यंतचे, आणि म्हणून जलसंधारण विभागाचे, जलसंपदाचे नाही, ते घोषणा त्यांनी केली 18 TMC, पण जलसंधारण विभागाचे जे काय 18 TMCचे हे प्रकल्प आहेत 600 हेक्टरचे, याला लँड ॲक्विजिशनची फारशी काही मोठी नाही आहे. लहान लहान प्रकल्प 1.5 कोटी, 1.25 कोटी, 2.5 कोटी, 3 कोटी याच्या वरचे नाही आहेत. 100 कोटी 150 कोटी देण्याची गरज नाहीये. परंतु हे प्रकल्प जर काही पूर्णत्वाकडे गेले तर मी तुम्हाला विश्वास देतो की नव्यानं या बीड जिल्ह्यातली एकट्या या बीड जिल्ह्यातली, मराठवाड्यातले तसे 173 प्रकल्प आहेत, पण एकट्या या बीड जिल्ह्यातली साधारणपणे 37,000 एकर जमीन ही सिंचनाखाली. एकटेच बोलणार आहेत ते? 260 वरच्या प्रस्तावावर मी माझं मत मांडायला उभा आहे. मला आता बोला बोला, माझं बोलण्याबद्दल काही नाही, फक्त तुम्हाला सूचना केली. 45 मिनिटं झाली, बोला. या प्रकल्पाच्या संदर्भात आपण निर्णय करत असताना त्याचा आराखडा तयार केलेला आहे मंत्री महोदय. दुर्दैवानं त्या आराखड्यामध्ये सुद्धा मराठवाड्यातलं केवळ 28 प्रकल्प आहेत 173 पैकी, केवळ 28 प्रकल्प, आणि ते सुद्धा अधिकारी स्तरावर झालेले हे 28 प्रकल्प आहेत. या संदर्भातली आपण बैठक घेणार का, आणि बैठक घेऊन या संदर्भातला निर्णय निकाल करणार का, हे मला आपल्या उत्तरामध्ये मंत्री महोदय मला अपेक्षित आहे. या नवीन प्रकल्पाच्या संदर्भात शिवतारे साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की राज्य मंत्रिमंडळानं मान्य राज्यपालांच्या परवानगीसाठी तो प्रस्ताव पाठवला, परंतु दुर्दैवानं त्या संदर्भातली परवानगी मिळू शकली नाही. या संदर्भातला निर्णय निकाल करण्याच्या हेतूनं आपण तातडीनं बैठक मराठवाड्यातल्या काही प्रमुख लोकप्रतिनिधींना बोलून या संदर्भात या प्रकल्पांना, या 18 TMC पाण्याला न्याय देण्याच्या हेतूनं आपण बैठक घेऊन हा निर्णय निकाल करणार का, याचं आपल्या उत्तरामध्ये यावं ही अपेक्षा व्यक्त करतो सभापती महोदय. सभापती महोदय, दमणगंगा, पिंजाळ व काय पार तापी नर्मदा लिंक प्रकल्प, नारपार म्हणतात तुम्ही याला, या प्रकल्पाच्या संदर्भात कालच्या सभागृहामध्ये माननीय मंत्री महोदय बोलत असताना, राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलत असताना त्याचा उल्लेख तिथं केला गेला सभापती महोदय. मला माहित नाही नेमकं सरकार स्तरावर म्हणजे शासन स्तरावर काय चाललंय काय नाही, परंतु कदाचित हा निर्णय जर काय झाला, या संदर्भातला सकारात्मक निर्णय झाला, तर निश्चितच याचे परिणाम खाली जायकवाडी, नेहमीच जायकवाडी आपलं मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे जे काही वाद होत आहेत, या वादातनं मार्ग काढण्याच्या हेतून एक सकारात्मक निर्णय आपल्याला करण्याची एक नामी संधी आहे. हे आजच्या या 260च्या प्रस्तावाच्या निमित्तानं अतिशय नम्रपणे मी तुमच्या समोर इथं नमूद करत आहे. सभापती महोदय, मराठवाड्यावर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भात काय किती सांगावं आणि कुठवर सांगावं. सभापती महोदय, केळकर समितीमध्ये उल्लेख केलेला आहे, केळकर समितीच्या अहवालामध्ये, की मराठवाड्यात भले मोठे प्रकल्प होत नसतील, परकीय गुंतवणूक होणार नसेल कदाचित, परंतु हे जे काही आहेत इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशन साठी जे काही स्किल्ड लेबर आहे, हे स्किल्ड लेबर निर्माण करण्याचं काम या मराठवाड्यातनं जर का आपण सुरू करू शकलो तर ते अधिक सोयीचं या मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून अधिक सोयीचं होईल. IITच्या संदर्भात निर्णय होईल. विदर्भाशिवाय दुसरी चांगली, नागपूरशिवाय दुसरी जागा चांगली मिळाली नाही. मुद्द्याला आलो, IIT सुद्धा, IIMच्या संदर्भात निर्णय होईल. मोठ्या प्रमाणात मागणी झाली, शिष्टमंडळ भेटलं, बोलले. आमचे पदवीधरचे इथं आमदार बसलेले आहेत, सतीशरावजी चव्हाण साहेब, हे काळे साहेब, परत मान्य मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भेटलं.
परंतु दुर्दैवानं आम्ही विनंती केली की मराठवाड्याच्या संदर्भात IIM साठी आपण विचार करावा. दुसऱ्या दिवशी मराठवाड्याच्या नाकावर टिचून निर्णय झाला की हे नागपूरलाच होणार म्हणून. नागपूर सारखी सुपीक जमीन, नागपूर सारखं सुपीक ठिकाण दुसरं नाहीये. स्वतंत्र विदर्भाची तयारी. IIT गेलं, IIM गेलं, एम्स गेलं. अरे नेमका तुम्ही मराठवाड्याला देणार काय? मराठवाड्यातले राहिले उरले सुरले प्रकल्पही आज काही कारण सांगून इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव सांगून, तिथं अभाव असल्याचं सांगून हेही प्रकल्प तुम्हाला आज परत स्थलांतरित करायचेत का? सभापती महोदय, मी मगा नमूद केल्याप्रमाणे परत एकदा त्याचा इथं उल्लेख करतोय. विदर्भातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना शासनाने मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे. वर्धा, नागपूर आणि बुलढाणा त्या बँकांचं नाव आहे. वर्धा, नागपूर आणि बुलढाणा या बँकांना थेट प्रधानमंत्री कार्यालयातनं 250 कोटी रुपयाचं शासकीय भाग भांडवल देण्यात आलं. तर केंद्र शासनाकडनं प्रत्येकी 100 कोटी रुपये मिळतात. मग मराठवाड्यातल्या बँकांच्या संदर्भात नेमका बँकाचा विषय निघाला, सहकार मंत्री इथनं गेले. या बँकांच्या संदर्भात बीड, मराठवाड्यातले बँक, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. आणि कोणत्या बँकेची चौकशी व्हायची राहिली? बुलढाण्याची. निर्णय झाला, अजूनही राहिलेली जळ. कारण तुम्ही जर शोधणार असताल, कारण जर काही शोधणार असताल ना तर भाऊ, तर कदाचित भाऊ मला वाटत नाही या 5 वर्षात तुम्ही निर्णय निकाल करताल. तुमचा राग आमच्यावरचा असू शकतो हे मी मान्य करतो, पण त्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी ज्यांनी तुम्हाला मतं टाकले आणि इथं तुम्ही राज्यकर्ते म्हणून तुम्ही बसलेला आहेत, त्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काय पाप केलं बरं? तुमचा राग आमच्यावरचा स्वाभाविक आहे. परंतु हे काढत असताना चौकशा जर काय उस्मानाबादला नाही दिले, परभणीला नाही दिले, बीडला आपण मदत केली नाही. मी उस्मानाबाद, परभणी, बीड म्हणतोय. हा, आपण ते कधी दिले? तुमच्या काळात हे जे काही केलेले थेट प्रधानमंत्री कार्यालयातनं तुम्ही मदत देतायत. आणि बीडच्या संदर्भातला उदासीनता कशामुळं? तुमचा राग परत एकदा जुना काढतायत का काय भाऊ? तुम्ही सगळे मिळून तर बीडवरचा राग काढतायत. कशाला? या बीडवरचा जुना राग जर काय तुम्ही काढत असताल भाऊ, किमान आता तरी थांबा. अमरसिंगजी, आमचे तुम्ही तिकडे नाही, आम्ही मुद्द्यावर आहे. बोलण्याबद्दल नाही म्हणतो, दोघांचं चाललं. इकडे बोल, मला मग वाद होतोय. तुम्ही बोला, त्यांचं नाव घेऊ नका, तिकडे बघून बोलू नका, इकडे बोला. स्वाभाविक आहे त्यांचा राग असणं. आणि म्हणून बरं, एक मिनिट ऐका ना, गुद्द्यावर नका येऊ. फक्त सभागृहाची वेळ 6 पर्यंत होती. पुढील आदेश होईपर्यंत सभागृहाची कामकाजाची वेळ वाढवण्यात येते. पुढील आदेश होईपर्यंत, मी आदेश देईपर्यंत. म्हणून सभापती महोदय, मी समजू शकतो काही राग वगैरे जुना असू शकेल, परंतु किमान आज ज्या मराठवाड्याच्या लोकांनी तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचलेले आहेत, त्या मराठवाड्याच्या जनतेवर आपण अन्याय करू नये ही एक माफक अपेक्षा इथं जर काही व्यक्त केली तर तो अतिशयोक्तीचा भाग ठरू नये. मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा अध्यक्ष साधा नेमू शकले नाहीत तुम्ही. साधा एक मराठवाडा कुणाला द्यायचं काही नाही, त्याचा निर्णय निकाल करा लवकर. या संदर्भातला लवकर निर्णय निकाल जर काय केला तर या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचा अध्यक्ष नेमला तर कदाचित या मराठवाड्यातलं इम्बॅलन्स जे काय ते मंडळानं पायाभूत सुविधा व मानव निर्देशांक वाढीसाठी 100 कोटी रुपयाची तरतूद करण्याची विनंती केली होती. परंतु दुर्दैवानं या अर्थसंकल्पामध्ये याचं नोंद घेतल्यासारखं कुठेही दिसून येत नाही. आज हे वैधानिक विकास महामंडळ जे काही चालवत आहेत ते तुमचे शासन स्तरावरचे अधिकारी आहेत. तुमचे IAS अथवा डेप्युटी कलेक्टर हे कोणीतरी तिथं आहेत. ते काय तुम्हाला मागणी करणार आहेत? आणि म्हणून मराठवाड्यातला एक लोकप्रतिनिधी ज्याला या मराठवाड्यातलं दुःख, ज्याला या मराठवाड्यातल्या वेदना, ज्याला या मराठवाड्यातल्या जनतेच्या भावना याच्याशी नाळ जुडलेली आहे, असा एक व्यक्ती तुम्हाला सापडू शकत जर काय नसेल तर हे दुर्दैव होईल. आणि म्हणून
या संदर्भातलं आपल्या उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदय मला अपेक्षा आहे की या संदर्भातला निर्णय आणि निकाल आपण लवकरच घ्याल आणि मराठवाडा आता संपवा, 1 तास झाला ना, 1 तास झाला ना, बाकीचे बोलायचे कन्क्लूड करा प्लीज. संपवतोय ना. असू द्या ना, अहो 1 तास झाला कपिल पाटील साहेब, ही पद्धत नाही ना, ही पद्धत नाही आहे. कन्क्लूड करा आता, कन्क्लूड करा तुम्ही आता, कन्क्लूड करा ना अमरसिंगजी. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही कन्क्लूड करा. चला. नाही संपवतोय, 5 मिनिटं लागतील. चला. आणि म्हणून या संदर्भात हा निर्णय आणि निकाल आपण लवकर घ्यावं ही नम्रपणे मी विनंती इथं करत आहे. सभापती महोदय, विषय अनेक मांडलेले आहेत इथं सभापती महोदय, पण या विषयाच्या संदर्भात मनरेगा अंतर्गत जी काही कामं आमच्याकडे जे होत आहेत सभापती महोदय, आज ते सुद्धा थांबलेले आहेत. 44,000 विहिरी आपण करण्याच्या संदर्भातला संकल्प इथं सोडला असताना बीड जिल्ह्यातल्या एकाही विहिरीचं काम चालू नाही, किंबहुना मराठवाड्यात आमच्याकडे विहिरीची कामं चालू नाही. मनरेगाची कामं, रस्त्याची कामं तुम्ही बंद केलेली आहेत, विहिरीची कामं तुम्ही बंद केलेले आहेत, बांध बंदिस्तीची कामं होत नाहीयेत. मग नेमकं मनरेगातली जी काही कामं आहेत आज होणारच नसतील तर काम करायची कोणचे सभापती महोदय? आज मनरेगाची जी काही मजुरी आहे, किती काम करा, सकाळी 7 वाजता जर का एखादा मजूर कामाला लागला तर 165 रुपयापेक्षा अधिकची हजेरी त्याला मिळत नाहीये, 165च्या वरची हजेरी मिळत नाहीये. काल माननीय केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं की 7वा वेतन आयोग लागू व्हायचा आहे. आज कर्मचारी संघटित आहेत, मी बोलणार तर आहेच, काय यायचं छापून येऊ द्या, त्यांचा हरकत एका गोष्टीला आहे, असू द्या. 7वा वेतन आयोग लागू व्हायचा आहे का? तर कर्मचारी संघटित आहेत म्हणून. परंतु हा असंघटित, गिरीश महाजन साहेब, आपण जरा, तुम्हाला किती वेळ सांगावं की तुम्ही सत्तेत आहात म्हणून. सभापती महोदय, 7वा वेतन लागू होत असताना आमचं हरकत त्या विषयाला नाही, हरकत एका विषयाला, त्या मनरेगातल्या मजुराला जर का 165 रुपयापेक्षा अधिकची मजुरी मिळत नाही, 7वा वेतन आयोग लागू होत असताना काही लोकांचे पगार, त्याच समाजात राहणाऱ्या काही लोकांचे पगार जे काय समाज व्यवस्थेतले 2.5-2 लाखापेक्षाच्या वर जर जाणार असेल तर ही विषमता कुठं दूर करणार आहात आपण? 165 पेक्षा अधिक, सकाळी 7 वाजता तो कामाला लागतो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्याच्या ब्रासप्रमाणे काम केलेलं जे काय ब्रासप्रमाणे त्याला पैसे द्यावं, एवढी त्याची माफक अपेक्षा आहे. परंतु तुम्ही कायदा काढला आणि 165 रुपयापेक्षा अधिक आम्ही देणार नाहीत अतिशय स्पष्टपणे सांगितलं. काल 7वा वेतन आयोग लागू होणार, तुम्ही कुठं जाणार, तो कुठं राहणार, ही डिस्पॅरिटी पहा, याचा निश्चितरित्या विचार करा. लोक तुम्हाला विचारणार आहेत, हा फरक कशामुळे लोक विचारणार आहेत तुम्हाला. आणि म्हणून या संदर्भातलं सुद्धा मनरेगातल्या या बीड जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या कामाच्या संदर्भात आपण त्याचा आपल्या उत्तरामध्ये उल्लेख करत असताना या मनरेगातली हजेरी सुद्धा आपण वाढवणार आहात का नाही, आणि विहिरींचे कामं, रस्त्यांची कामं जी बंद अवस्थेतली आहेत ती चालू करणार आहात का नाही, या संदर्भातलं सुद्धा आपल्या उत्तरामध्ये अपेक्षित आहेत. परत एकदा सभापती महोदय, मी मला माझं मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानून मी इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सभापती महोदय, मोठे साहेब बसावं लागेल तुम्हाला जवळवर आता. केळकर समितीच्या या अहवालावर मी माझे दोन शब्द बोलण्यासाठी उभा आहे. सभापती महोदय, मी कालही याचा उल्लेख केला होता की हा केळकर समितीचा अहवाल मला वाटतं मराठवाड्यासाठी, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राचा फारसं काही नोंद घेण्याची जणू काही गरजच नाही आहे आपल्याला. आणि केवळ विदर्भाच्या संदर्भातच, विदर्भाच्या विकासाच्या संदर्भातच, विदर्भाच्या संदर्भातच जे काही बोलायचं असेल ते या केळकर समितीच्या अहवालामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. म्हणून हा अहवाल केवळ विदर्भासाठी आहे का काय, अशा प्रकारची शंका वाटू लागलेली आहे. सभापती महोदय, माझी एक शंका आहे, मी सुरुवात करण्याच्या अगोदर माझी एक शंका आहे की नुकताच झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकामध्ये प्रत्येक पक्षांचा आपला एक मॅनिफेस्टो होता आणि या निवडणुकीमध्ये
विद्यमान सरकारचा एक मॅनिफेस्टो जो काय होता की एक स्वतंत्र विदर्भाचं निर्माण करू म्हणून त्यांनी त्यात जी काही घोषणा केली होती, या केळकर समितीच्या अहवालाच्या निमित्तानं आज प्रथमतः मी त्यांना विचारू इच्छितो की यदा कदाचित त्याची जर काही घोषणा होणारच असेल तर आम्ही मग मराठवाड्यापुरतं बोलत असताना हा केळकर समितीचा अहवाल आम्ही स्वीकारायचा का, हा खऱ्या अर्थानं या सभागृहाच्या समोरचा प्रश्न आहे. सभापती महोदय, नागपूरचा करार माझ्यापाशी आहे. नागपूर करारामध्ये अतिशय स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की परंतु मराठवाड्याचं विकसित क्षेत्र लक्षात घेता त्या प्रदेशाच्या सर्वांगीण विकासाकरता मराठवाड्याकडे खास लक्ष पुरवण्यात यावं व दरवर्षी विधानसभेमध्ये त्या संबंधितला त्या मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भातला अहवाल विधानसभेच्या अधिवेशनामध्ये ठेवण्यात यावा, या नागपूर करारामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. विदर्भ मराठवाडा महाराष्ट्रात विलीन झाल्यानंतर नव्यानं विदर्भासहित मराठवाडा ज्यावेळेस महाराष्ट्रात विलीन झाला, कधी एका मराठवाड्याच्या अनुशेषाच्या संदर्भात आपण या सभागृहात चर्चा केली? विचारलं आम्हाला आमचं दुःख काय, आमच्या वेदना काय, आमच्या अडचणी काय, आमच्या संसाराचं काय, कुणी विचारलं आम्हाला? हे कधी घडलं नाही, कारण ही चूक आपल्याला कधी करायची नव्हती. काबाड कष्ट करणारा आमचा मराठवाड्यातला शेतकरी, ह्याला अधिकची तुमची मदत नकोय, काही तर वेगळं आम्हाला नकोय, इन्सेंटिव्ह नकोय. आम्ही मागितलं, मागून मागून काय मागितलं? शेतीमालाला भाव मागितला, दुर्दैवानं तेही मिळालं नाही. हाताला काम मागितलं, त्याचाही इन्कार झाला. सर्वाधिक मायग्रेशन असणारा जर काही कोणता विभाग असेल, जिल्हा असेल, सर्वाधिक मायग्रेशन कुठं होतं, स्थलांतर कुठं होतं, तर ते बीड जिल्ह्यातलं होतं, मराठवाड्यातलं होतं. आणि आज यदा कदाचित आपण मराठवाड्यातल्या एका जिल्ह्यामध्ये गेलात, बीड जिल्ह्यामध्ये गेला, बीड जिल्ह्यातल्या कोणत्याही खेड्यात जावा तुम्ही, कोणत्याही खेड्यामध्ये जाऊन तुम्ही एकदा तपासून पहा, त्या भागातले 60% पेक्षा अधिकचे लोक हे ऊस तोडीला गेलेले. मी परवा दिवशी मला पुणे महानगरपालिकेच्या संदर्भात, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संदर्भातले मला एक गृहस्थ भेटले. त्यांनी सांगितलं की आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये साधारणपणे 30 ते 35 हजार लोक हे बीड जिल्ह्यातले आहेत. स्थलांतरित झालेला मजूर, उपजीविकेसाठी आलेला मजूर. का तो स्थलांतरित झाला? प्यायचं पाणी नाही, शेतीचं पाण्याचं तर आम्ही म्हणायचंच नाही, आम्हाला अधिकार नाही आहे. मराठवाड्यातल्या जनतेला शेतीचं पाणी मागण्याचा अधिकार नाही आहे. आणि आम्ही ज्या वेळेस म्हणतो तुम्ही शेतीचं पाणी म्हणू नका, प्यायच्या पाण्याबद्दल बोला, फक्त तुम्हाला काय बोलायचं असेल तर, हा आग्रह, या आग्रहासाठी आम्ही महाराष्ट्रात सामील झालो. काय पाप केलं आमच्या बापजाद्यांनी? विनाआट आम्ही तुमच्यामध्ये सामील होण्याचं पाप यदा कदाचित आमच्या माथ्यावर जर काही तुम्ही मारलेला असेल तर होय, आम्ही ती चूक केली असं आता आम्हाला म्हणावं लागेल. कुणाला विचारा, आमच्या बापजाद्यांना विचारा का आता की त्या पापामुळे आमच्या पुढच्या पिढीला हे दिवस भोगायची वेळ आलेली आहे म्हणून कुणाला विचारा. आता केळकर समितीच्या अहवालामध्ये याचा उल्लेख केलेला होता. या केळकर समितीच्या अहवालामध्ये की इथं साधन संपत्तीचा अभाव असणारा हा मराठवाडा, ज्याच्यामुळं वाकून पाहतायत महाजन साहेब, तिथनं वाकून पाहतायत या दरवाज्यानं, पण मराठवाड्यातला संदर्भातला विषय असला तर आत यायची इच्छा नाही, अजून तिथून वाकून पाहतात. तुमचं लक्ष इकडे का दाराकडे आहे? अमर सिंगजी साहेब, आपण विसरतायत आपण मंत्री आहात म्हणून. पहिल्या बाकीवर येऊन बसा साहेब आपण. सभापती महोदय, आज साधन संपत्तीचा अभाव असणारा या मराठवाड्याला, याचा उल्लेख या केळकर समितीच्या अहवालामध्ये कुठेही केल्याचा दिसत नाहीये. सभापती महोदय, त्या केळकर समितीच्या अहवालामध्ये सांगितलं होतं सभापती महोदय, मराठवाड्यातल्या संदर्भात त्याचा उल्लेख केला होता की विदर्भाचा जो काय अनुशेष आहे तो 3.51, मराठवाड्याचा अनुशेष 2.67 आणि उर्वरित महाराष्ट्राचा अनुशेष हे 2.74. हे केळकर समितीच्या अहवालामध्ये अतिशय स्पष्टपणे त्याचा उल्लेख केलेला आहे. आज मंत्री महोदय उत्तर देत होते एका लक्षवेधीला. त्या केळकर समितीच्या अहवालामध्ये ज्या काही तरतुदी केलेल्या आहेत, दुर्दैवानं मराठवाड्यातल्या एकाही प्रकल्पाला एक दमड्याची सुद्धा तरतूद केलेली नाहीये. एक नवा पैसा त्यासाठी मराठवाड्यातल्या अर्धवट अवस्थेत पडलेला प्रकल्प आहेत आमच्या.
जायकवाडीचा दुसरा टप्पा तो अर्धवट अवस्थेत पडलेला आहे. लोअर दुधना अर्धवट अवस्थेत पडलेला आहे. बीड जिल्ह्यातले मराठवाड्यातले असे अनेक प्रकल्प आहेत की जे अर्धवट अवस्थेत पडलेले आहेत. परंतु जी काही सोय आहे आपल्या सोयीनं या केळकर समितीचा अहवाल करत असताना वेगवेगळी कारणं दाखवायची आणि सर्वाधिक निधी यदा कदाचित तुम्हाला विदर्भाला नेऊन तिथं काही वेगळं करायचं असेल तर परमेश्वर तुमच्या या इराद्याला अधिक बळ देव. पण बळ देत असताना एक लक्षात ठेवा की तुम्ही विदर्भाचे नाहीत, या राज्याचे आहात. हे राज्य आपल्याकडे, या राज्यातील आम आदमी, आम जनता तुमच्याकडे मोठ्या मोठ्या आशेनं पाहत आहे. आणि म्हणून आपण जलसंपदा प्रकरणातले हे जे काही प्रकल्प पाहिले जलसंपदा विभागाचे, आज काय करणार आहेत सभापती महोदय? यदा कदाचित केळकर समितीच्या अहवालाचा अंमल करत असताना आपण असं गृहीत धरा की 100% आपण अंमल केलेला आहे, तरीही शेवटी या केळकर समितीच्या अहवालाचा अंमल केल्यानंतरही विदर्भाचा बॅकलॉग राहतो 42%, उर्वरित महाराष्ट्राचा राहतो 35.17% आणि परत एकदा मराठवाड्याचा बॅकलॉग या केळकर समितीच्या अंमल केल्यामुळं आमच्या मराठवाड्याचा बॅकलॉग राहतो 28.75%. काय मिळवताय आपण? कशासाठी आग्रह अट्टास आहे हा? आणि या समितीनं पुढे जाऊन काय सुचवलंय? काही प्रमुख महत्वाची कार्यालय आहेत. या प्रमुख महत्वाच्या कार्यालयांचं स्थलांतर नागपूरला करा, विदर्भाला करा. सभापती महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून देतोय की सद्यस्थितीत नागपूरला राष्ट्रीय स्तरावरचे 32 प्रमुख कार्यालय आहेत. पुण्याला साधारणपणे 27 प्रमुख कार्यालय आहेत राष्ट्रीय स्तरावरची. RBI राष्ट्रीय स्तरावरचं तिथं प्रमुख आहे. त्यानंतर 40 राष्ट्रीय स्तरावरचे कार्यालय हे मुंबईला आहे. मराठवाड्याला एकही राष्ट्रीय स्तरावरचं जानकर साहेब कार्यालय नाहीये. आपल्याला बोलायचा अधिकार नाहीये. भले तुम्ही पक्षात पलीकडे असाल, पण ज्या मराठवाड्याच्या जनतेनं तुमच्यावर प्रेम केल्याचं तुम्ही सांगताय, त्या मराठवाड्याच्या पदरात या लोकांनी काय देणार आहेत या मराठवाड्याला? आणि म्हणून असं किती वर्ष बोलणार साहेब तुम्ही? साहेब असं किती वर्ष बोलणार आपण? अरे खानदेशचं पण ते झालं ना. महाजन साहेब, मी आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो की आपण या राज्याच्या मंत्रिमंडळातले कॅबिनेट मिनिस्टर आहेत. बसून बोलू नका. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य अमरसिंग पंडित अतिशय तुषात भाषण करतायत आणि ते वारंवार सांगतात काय दिलं आम्हाला, काय दिलं तर आपणच विचार करा. आम्हाला तर 3 महिने झाले आता येऊन. तुम्ही इतके दिवस झाले, सभापती महोदय, इतके वर्ष झाले माझी हरकत आहे. सभापती महोदय, आपण काय दिलं हे सांगा. सभापती महोदय, माझी हरकत आहे. बोला. मंत्री महोदयांच्या मी परत एकदा ही बाब आठवण करून देऊ इच्छितो मंत्री महोदयांना की ते विद्यमान मंत्रिमंडळातले ते एक कॅबिनेट मिनिस्टर आहे. मुद्दा एक, त्यांनी बसून बोलू नये आणि परत एकदा हे जे काही त्यांना बोलायचंय त्यांनी उत्तरात बोलावं. ठीक आहे. काय केलं तुम्ही, काय केलं 15 वर्ष, काय केलं? अरे बाबा, होय अहो, तुमच्याकडे आता केळकर समितीनं शिफारस केल्यानंतर अमरसिंगजी, मी तुमची सांगतोय, दोघांची चर्चा चालू आहे का? नाही, मी तुम्हाला बोलतोय सभापती महोदय. त्यांच्याकडे केळकर समितीनं शिफारस केलेल्या आहेत. या मराठवाड्यामध्ये साधन आणि संपत्तीचा अभाव असल्या कारणानं मराठवाड्यामध्ये स्किल्ड लेबर डेव्हलप करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं. आणि हे स्किल्ड लेबर यदा कदाचित जर काही डेव्हलप करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला उभा करायचा असेल तर एम्सची शाखा तिथं घ्यावी. IIMच्या संदर्भात आपण विचार करावा, IITच्या संदर्भात आपण विचार करावा. या दरम्यान यांच्याच काळात एम्सची शाखा आली नागपूरला, IITचं आलं नागपूरला, IIMचं आलं नागपूरला. प्राथमिक शाळेंचा आता यदा कदाचित उद्या जर काही परवानग्या देणार असतील तर सगळ्याच्या सगळ्या प्राथमिक शाळा तुमच्याकडे घेऊन जा. कशाला देतात तेवढे तरी आम्हाला? काय पाहिजे काय जेणेकरून तुमचं पोट भरल? आणि या उर्वरित महाराष्ट्राला, मराठवाड्याच्या संदर्भात आपण विचार करणार आहेत का नाही?
सभापती महोदय, भौगोलिक दृष्ट्या औरंगाबाद हे मध्यवर्ती केंद्रस्थान असताना देखील राष्ट्रीय स्तरावरचं एकही कार्यालय औरंगाबाद सारख्या ठिकाणी नसावं हे औरंगाबादचं दुर्दैव समजावं. साईची एक शाखा स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, प्रत्येक विभागाला त्याची शाखा आहे. औरंगाबादच्या स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या शाखेला 200 एकरची जागा आमचे विद्यमान आमदार सहकारी मित्र सतीशराव चव्हाण साहेब वगैरे या सगळ्यांनी प्रयत्न करून 200 एकर जागा त्या साईला दिलेली आहे. आता मागणी होत असताना वास्तविक पाहता औरंगाबादचा विचार करायला हवा होता, परंतु तसं न करता नागपूरची साईची जी काही शाखा आहे तिला अपग्रेड करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव हा परत एकदा केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. परंतु दुर्दैवानं औरंगाबादच्या संदर्भातला त्याचा दर्जा जो काही वाढवायचा आहे हे केवळ नागपूरच्या शाखेचा दर्जा वाढवण्याचं काम होत आहे. औरंगाबादच्या शाखेच्या संदर्भातला विचार केला जात नाहीये. सभापती महोदय, मला अतिशय महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथं त्याचा नमूद केला पाहिजे. सभापती महोदय, आदरणीय या सभागृहाचे या सदनाचे एक ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय शिवाजीरावजी देशमुख साहेब, मी एरवी त्यांना पितृतुल्यच म्हणायचो. त्यांच्या आशीर्वादानं मी साधारणपणे आमचे वडील होते तेव्हापासून मी त्यांच्या संपर्कात आहे. त्यांनी एक गोष्ट अतिशय प्रकर्षानं मला जी काही जाणवली, त्यांनी जे काही मांडली इथं गोष्ट, त्यांनी सांगितलं की वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भातलं त्यांनी मत तिथं मांडलं. सभापती महोदय, मी मागही 2-3 वेळेस त्याचा जाणीवपूर्वकरित्या मी निदर्शनास आणून दिलं की औरंगाबादच्या वैधानिक विकास महामंडळाला अजून अध्यक्षच नेमलेला नाही. आमच्याकडे औरंगाबादला मंत्रिमंडळाची बैठक व्हायची सभापती महोदय, परंतु दुर्दैवानं आता ती मंत्रिमंडळाची बैठकही होत नाही. जणू काय मराठवाड्यातला अनुशेष हा पूर्णतः संपलेला आहे, त्याचा नव्यानं आता विचार करायची गरज नाही. म्हणून औरंगाबादला आता मंत्रिमंडळाची बैठकही होत नाही. आणि मग यदा कदाचित त्या वैधानिक विकास मंडळाचा जर काय तुम्ही अध्यक्षच जर काय नेमला नसेल तर त्या विकास मंडळाला तुम्ही निधी मागणार कसा? तुमचा एक IAS ऑफिसर आहे, तो अधिकारी तुमचा आहे, तुम्ही निधी मागणार कसा? त्या वैधानिक विकास मंडळाच्या अडचणी काय हे समजणार कसं? आणि कदाचित हा एक कट असू शकतो का काय, अशा प्रकारची शंका वाटू लागलेली आहे. यदा कदाचित त्या वैधानिक विकास मंडळाला अध्यक्षच जर काय देणार नसाल तर या मराठवाड्यातल्या विविध प्रकल्पातला अनुशेष, त्याला लागणारा निधी, त्याच्या अडचणी, या अडचणी मांडणारा प्रतिनिधी हा तुमचाच आहे, IAS ऑफिसर आहे. आणि तो IAS ऑफिसर ज्याच्यावर कोणत्या गोष्टीची बांधिलकी नाही, त्याला त्या मराठवाड्याशी घेणं काय? तो कुठंतरी उत्तर भारतातला IAS अधिकारी, त्यांनी या मराठवाड्याची बांधिलकी यत्किंचितही नसणाऱ्या व्यक्तीनं, या मराठवाड्याबद्दलचं प्रेम नसणाऱ्या माणसानं या मराठवाड्याच्या अडचणीचा विषय तुमच्या समोर मांडणार कसं? आणि म्हणून या वैधानिक विकास मंडळाच्या संदर्भात हा केवळ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षाचा प्रश्न नाहीये. मराठवाड्याच्या अनुशेषाच्या संदर्भात यदा कदाचित उद्या या मराठवाड्यातल्या सर्वसामान्य लोकांनी बंड जर काय पुकारलं तर सभापती महोदय नवल वाटण्याचं काही कारण नाही. कधी बंड करतो आपण? इंग्रजांच्या बरोबर फार चांगलं होतं इंग्रजाच्या काळात म्हणून विनाकारण आपण बंड केलं का? अन्याय अत्याचार शोषित पीडित जनता किती दिवस सहन करणार? आम्ही पाहायला लागलो कालपर्यंत. हे मुळक साहेब होते, हे सगळी मंडळी जी काय आम्ही पाहत होतो त्यांना सभागृहात बोलत असताना. या विदर्भातल्या लोकांचं विदर्भात ज्यावेळेस अधिवेशन व्हायचं, ह्या विदर्भातलेच प्रश्न आम्ही मांडावेत असा आमच्या नेत्यांचा सुद्धा आग्रह होता. विदर्भातलं अधिवेशन आहे, विदर्भातल्या लोकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही विदर्भातले विषय तिथं मांडण्याचा प्रयत्न करत होतो. मराठवाड्यातली मंत्रिमंडळाची बैठकच जिथं होत नाही, अधिवेशनाचा तर विषय सोडून द्या. जिथं मंत्रिमंडळाची बैठकच आता होत नाही, दुरापास झालेल्या आम्हाला आमच्या अडचणी कुणी समजून घेण्याचा प्रश्न येत नाही. सभापती महोदय, वारंवार त्या 18 TMC पाण्याचा इथं उल्लेख करत असताना उत्तरात मात्र 18 TMC पाण्याच्या संदर्भातला कधी उल्लेखही आला नाही. सभापती महोदय, कुणाच्या जमिनी ताब्यात घ्यायच्या नाहीत. सभापती महोदय, कुठं भूसंपादनाच्या संदर्भातला नव्यानं काही तर द्यायचं अशातला प्रकार नाही. सभापती महोदय, जास्तीत जास्त एक प्रकल्प 2 ते 2.5 कोटीच्या वरचा नाही.
नैसर्गिक साईट्स आहेत आणि 22 TMC तुटीचा खोरं जे काय गोदावरीचं त्यातलं जे तुटीचं खोरं आहे त्यातलं मिळणारं हे 18 TMC पाणी आज वेगवेगळी कारणं सांगितली जातात. लायबिलिटी करून घ्यायची नाही, प्रोबॅबली ती एक पॉलिटिकल लायबिलिटी होईल आणि म्हणून त्या 18 TMCच्या प्रस्तावाला जाणीवपूर्वकरित्या त्याला डोळझाक केली जाती आणि राज्यपालकडनं तो 18 TMCचा प्रस्ताव राज्यपालाचं भीती दाखवली जाती आणि तो 18 TMCचा प्रस्ताव तसाच प्रलंबित ठेवलेला आहे. या संदर्भात कधी विचार करणार आहेत? अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, परंतु दुर्दैवानं आज जानकर साहेब मराठवाड्यातल्या एकाही प्रकल्पाला पैसा मिळालेला नाहीये. जे काही आहे आज जे काही मिळतं आहे ते केवळ विदर्भातल्या आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही 1-2 प्रकल्पाला मिळालं असेल तर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रकल्पांना मिळालं असेल तर नवल वाटायचं कारण नाहीये, परंतु आमच्याकडच्या प्रकल्पांना मात्र याला निधी उपलब्ध झालेला नाहीये. मी माननीय मंत्री महोदय, एक कणखर तरुण मंत्री, कणखर तरुण मंत्री, माझी एक आशा आणि अपेक्षा होती की मराठवाड्याच्या संदर्भात एक वेगळा विचार केला जाईल. उत्पन्न जर काय मराठवाड्याचं पाहिलं दरडोई आत्ता मी तुम्हाला मागेही त्याचा उल्लेख केला, टाटा इन्स्टिट्यूटनं त्याचा रिसर्च, टाटानं त्याचा रिसर्च म्हणजे त्याचा एक रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. दरडोई उत्पन्न आमचं त्याच्यामध्ये सांगितलंय 50% पेक्षा अधिकचे लोक 40-45 हजारापेक्षा अधिकचे नाही आहेत. जमीन नापीक होत चाललेली आहे. साधन आणि सुविधाचा अभाव असल्या कारणानं भले तिकडून कष्ट करून पैसे कमवून येतील पण शेतीत पैसे घालायचं नको वाटायला लागलं साहेब आता आमच्या लोकांना. का तर शेतीत पैसे घातले तर कोरड्या हारात ढकलून दिल्यासारखं होईल, मिळणार तर पदरात काही नाही, ठीक आहे ते तसेच ठेवा, परंतु आमच्याकडे शेती नापीक होण्याचं कारण केवळ एकच आहे. ही जी उदासीनता आहे शेतकऱ्यांमध्ये, ही उदासीनता कुठेतरी आता दूर करण्याच्या हेतून प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत आणि त्याच्यासाठी एक राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. काय दिलं नाही मराठवाड्याने तुम्हाला? 2 फक्त विरोधातले खासदार दिले सगळे. मी मागेही सांगितलं विधानसभेची त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती राहिलेली नाही. नेतृत्वाचा अभाव आहे, नेतृत्व कमी पडतंय का जुना काहीतरी राग आहे मराठवाड्यावरचा? तो राग जाणीवपूर्वकरित्या उफाळून येतो का काय? कधी कधी जानकर साहेब मला असं वाटतं मी जाणीवपूर्वक आता तुमचं नाव याच्यासाठी घेतो की खासगीत त्यांना विचारा की तुमचा काय राग आहे, ते तुम्हाला सांगतील. हे पुढच्या बाकीवरच्या लोकांना खासगीत विचारा. पण कदाचित तो एक राग आहे का काय मराठवाड्यावरचा आणि म्हणून जाणीवपूर्वकरित्या मराठवाड्यातल्या या शेतकऱ्यांवर, मराठवाड्यातल्या सर्वसाधारण लोकांवर, या लोकांवर तुम्ही तिथं जाणीवपूर्वकरित्या अन्याय करत आहात. सभापती महोदय, या मराठवाड्यातलं म्हणजे युनेस्कोनं घोषित केलेलं आहे सभापती महोदय की मराठवाड्यातल्या अजंठा आणि एलोरा वेरूळ लेण्या जे काय आहेत ह्या हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून त्यांनी घोषित केलं. आपलं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट तिथं कामही करतं. काम करत असताना कुठंतरी 25 कोटीचा निधी मंजूर होतो आणि तिथं त्या वेरूळच्या अजंठाच्या लेण्याच्या संदर्भातला त्याचा उल्लेखही नाही, साधा उल्लेख होऊ नये. व्याघ्र प्रकल्पाचा उल्लेख केला जातो, चंद्रपूरचा उल्लेख एक पॅराग्राफ आहे सभापती महोदय, मला कळलं नाही काय कशामुळे झाला. चंद्रपूर जिल्ह्याचा उल्लेख एक पूर्ण पॅराग्राफ आहे. आज आमचे एक सन्माननीय सदस्य त्यावेळेस वारंवार म्हणायचे, मी त्यांचं नाव आज या सभागृहात घेऊ इच्छित नाही, ते मंत्री आहेत, वारंवार म्हणायचे या सभागृहात की केळकर समितीचा अहवाल तुम्ही कधी आणणार, केळकर समितीच्या अहवालाच्या संदर्भात या सभागृहात आपण कधी टेबल करणार. आज त्याचं इंगित कळलं, त्याचा उल्लेख येणार होता. त्यामध्ये एकाच जिल्ह्याचा सगळे नियम शिथिल करण्यात यावेत, फॉरेस्टचे असतील, पर्यावरणचे असतील, सगळे नियम शिथिल करून त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या संदर्भात नव्यानं आपण परत विकासाच्या संदर्भातली बाराखडी नव्यानं लिहिली जावी म्हणून त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या संदर्भातला उल्लेख त्या केळकर समितीच्या अहवालामध्ये. काय आपल्याला असं वाटलं मराठवाड्यातल्या या तमाम जिल्ह्यामध्ये, बीड असेल, उस्मानाबाद असेल, औरंगाबाद असेल, परभणी आहे, जालना आहे, काय वाटलं इथं की चंद्रपूर पेक्षा हे मागासले अधिक पुढारलेले आहेत? काय कशामुळं?
हा अन्याय कशामुळे होतोय? त्याचं कारण एकच आहे की ती राजकीय इच्छाशक्ती नाही आहे. आपण ज्या ज्या वेळेस बोलतो सभापती महोदय माफ करा, परंतु कधीच अशी ही चर्चा या सभागृहात झाली नाही की या विद्यमान सरकारकडनं की मराठवाड्याच्या संदर्भात आम्ही असं करतोय, आम्ही तसं करतोय. आज शेवटी कशासाठी एक आयुध वापरावं लागतं आम्हाला मेहता साहेब? एक आयुध कशासाठी वापरलं आज? एक आयुध ह्याच्यासाठी वापरलं, संजय गांधी श्रावणबाळचे 600 रुपये आमची वेळेवर द्या म्हणून. थू, आमच्या जगण्यावर थू तिचे मायला. फास घेऊन मराव आम्ही. आयुध कशासाठी वापरतो की 600 रुपये आमची वेळेवर द्या, 1 तारखेला द्या म्हणलं आमचे 600 रुपये. फरफटत चालणारे लोक सकाळी ज्यावेळेस 7:30 वाजता निघतो तालुक्याच्या दौऱ्याला, फरफटत चाललेले असते बँकेकडे, राष्ट्रीयकृत बँकेकडे फरफटत. माय बाप म्हातारे बापड्या आणि लाईन लावते तिथं. कशासाठी रे बाबा? आज तरी पैसे वेळेवर मिळावत. आणि तिथं नंबर आला की सांगतात तुमचे पैसे काय आलेले नाहीयेत. सभापती महोदय, लाजीरवाणी गोष्ट आहे, लांछनास्पद गोष्ट आहे. डिसेंबरपासूनच आमचं अनुदान संजय गांधी श्रावण बाळचं मिळू शकलं नाही मेहता साहेब आम्हाला. महाजन साहेब, आज कांबळे साहेबांनी आज उत्तर दिलं होय की भविष्यात आम्ही 1 तारखेला तुमचं हे 600 रुपयाचं अनुदान तुमच्या खात्यावर जमा करूया. सभापती महोदय, कुणी विचारणारं नाहीये, पाहणारच नाहीये कुणी. आणि म्हणून मी आज इथं अशा पद्धतीनं जर काही एक आयुध वापरायची आम्हाला वेळ यायला लागलेली आहे, आमच्या यापेक्षा दुर्दैव काय आहे? सभापती महोदय, रस्त्यांच्या संदर्भात, आत्महत्येच्या संदर्भात कदाचित साहेबांना माहीत नसावं, भाऊंना, आत्महत्या आमच्या 1 आणि 2 वर नाही आहेत, 540 सभापती महोदय मराठवाड्यात विक्रमी आत्महत्या. आम्हासारख्या लोकप्रतिनिधीला शरम वाटते सभापती महोदय की आम्ही त्या मराठवाड्यातल्या जनतेचं प्रतिनिधित्व करतोय. त्या मराठवाड्यात राहतो जिथं लोक आज संसार सोडून, लेकरा बाळांना सोडून, बाय बापड्यांना सोडून, माय बापाला सोडून आज आत्महत्या करतात. मृत्यूला कवटाळण्याचं कारण काय? फार हौस आहे सभापती महोदय. कुणी पायाला करंट काय देत आहे, कुणी चालत्या सरणात काय उडी, स्वतःचं सरण रचतं त्याच्यात काय उडी मारून जीव देत आहे. सभापती महोदय, फास लावण्याचा परवा दिवशी त्या विहिरीकडे पाहता पाहता एक जणांनी सकाळ वर्तमानपत्रात, मला वाटतं उस्मानाबादचा फोटो होता, ते सकाळमध्ये मी परवा दिवशी तिथून येताना पाहिलं, विहिरीकड पाहत पाहत ते पोरग रडायला लागले. 27-28 वर्षाचं पोरग, मोठ्या हौसेनं विहीर बांधली, पाहत पाहत रडत होतं. कुरडी फक विहीर 2 वर्षापासनं. त्या वरचा जो पाईप आहे, त्याचा मोटरीचा जो पाण्याचा पाईप आहे, त्यालाच दोरखंड बांधला, तिथंच दोरखंड बांधला. ते पाईप बांधा तिथलचा जो दोरखंड होता तिथंच बांधला. तिथून खाली उडी घेतली आणि त्या दोरखंडालाच, त्या पाईपला लटकलेलं तिचं प्रेत तिथं पाहायला मिळालं. सभापती महोदय, ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून खालच्या सभागृहामध्ये मंत्री महोदय उत्तर देत असताना सांगितलं की केळकर समितीच्या अहवालावर चर्चा होत असताना त्याचं उत्तर होणार नाहीये. या शिफारसी आम्ही घेऊ, सरकारला कळवू. खालच्या सभागृहामधलं ते उत्तर आहे मंत्री महोदयचं. खरोखर यदा कदाचित जर काही तसं असेल तर नव्यानं आम्ही काय अपेक्षा करावी सभापती महोदय तुमच्याकडनं. परंतु परत एकदा, केवळ तेवढ्या पुरतं नाही, आम्ही मागून मागून तुम्हाला अधिकचं मागत नाहीत, फार मोठ्या इंडस्ट्री करावं हे म्हणत नाहीयेत. महाजन साहेब, आपण इथं बसलेले आहेत, 1 एकर ऊस जर काय लावायचा म्हणलं तर महाजन साहेब साधारणपणे 13,000 रुपयाचा खर्च येतो. 3,000 रुपयानं बेनं मिळतं साहेब, 3 क्विंटल बेनं लागतं साहेब, 3 टन बेनं लागतं. साधारण 19,000 रुपयाचा खर्च येतो सगळा साहेब. आणि आता मी तुम्हाला विनंती केल्याप्रमाणे यदा कदाचित त्या बॅरेजेसमध्ये जर काही पाणी नाही सुटलं तर 1 वर्ष ऊस लावल्याला लगेच ते नांगरून काढणं सभापती महोदय आम्हाला परवडणारं नाहीये. मी मगा सांगितल्याप्रमाणे शेतीसाठी पाणी मागण्याचा अधिकार नाहीये. आमचं अवलंबत्व इतकं तुमच्यावर होत चाललेलं आहे सभापती महोदय की आम्ही वाट पाहतो आमच्या लेकाबाळाच्या शिक्षणाला की तुमचं अनुदान कोणचं तरी यावं, गारपीट येईल, लाल्या येईल, पिवळ्या येईल, डाळिंबाचं काहीतरी येईल आणि आमच्या लेकरा बाळाचं शिक्षण होईल. या अनुदानाची वाट पाहून आमच्या संसाराची राख रांगोळी होत असताना यदा कदाचित हे सरकार जर काय अशाच जोजाक करणार असेल या मराठवाड्याच्या जनतेकडे, तो उद्याचा तुमचा जो काही ग्राफ आहे, ज्या गतीनं तुम्ही वर गेलात त्याच गतीनं खाली होत असताना तुम्हाला दिसणार नाही. जी गत आमची झाली, आम्हाला आमचा ग्राफ
हा कळला नाही, तीच परिस्थिती तुमची झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सभापती महोदय, मी आजच्या या केळकर समितीच्या अहवालाच्या संदर्भात अतिशय गांभीर्यानं, मी अतिशय नम्रपणे मी सरकारला विनंती करेन की याचं भलं उत्तर होणार नसेल, उत्तर म्हणून नाही, पण मराठवाड्याच्या संदर्भात आपण नव्यानं विचार करत असताना सिंचनाच्या संदर्भात, दळणवळणाच्या संदर्भात आणि मराठवाड्याच्या संदर्भात औरंगाबादला जे काही तुलनात्मक तक्ता मी तुमच्याकडे दिलेला आहे, मागत काही नाही, तिकडून इकडं काही देऊ नका आम्हाला, परंतु किमान स्किल्ड लेबरचं इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेडेशनसाठी यदा कदाचित औरंगाबाद आणि मराठवाड्यातल्या या इतर सर्व जिल्ह्यांचा विचार यदा कदाचित आपण जर काही केलं तर निश्चितच स्थलांतरित होणारा मजूर असेल, सर्वसामान्य तरुण वर्ग जो काही नाउमेद झालेला आहे, शेती करत होता सभापती महोदय, शेती करता करता इतका नाउमेद झाला की तो आता परत एकदा यदा कदाचित जर काय धाब्याकडे वळला तर धाब्याकडनं परत शेताकडे जाणं अतिशय अशक्य कोटीतली गोष्ट होईल. हे पाप हे तुमच्या माथ्यावर जाईल सभापती महोदय. आणि म्हणून या संदर्भातलं भले आपण उत्तर देणार नसाल, पण मराठवाड्याच्या संदर्भात निर्णय आणि निकाल घेत असताना या सर्व मुद्द्यांच्या संदर्भात आपण जरूर योग्य तो विचार करावा, एवढंच एक माझी आग्रहाची विनंती राहील. सभापती महोदय, मला 2 शब्द मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो.